दादांनी मला सांगितलं की महाराज थोडं छत्रपती होऊ द्या. 100% छत्रपती मी सांगणारच. माझ्या धाडीकडे तुम्ही सगळ्यांनी हार बघताय आल्यापासून. ही धाडी अफजल खानाची नाही बरं का, ही महाराजांच्या मावळ्याची. लक्ष दे नाही का, अफजल खानाच्या धाडीत आणि आमच्या धाडीत फरक आहे ना, काय ना काहीतरी. तुम्ही म्हणाल महाराज कॅमेरा चालू आहे, एखादं वाक्य कट केलं झालंच व्हायरल, तर ते एक येडपट आहे तिकडे, ते हैदराबादला बावळाटे, त्याचं नाव नाही घेत तिथं व्यासपीठावर. हैदराबादचे संतोषजी महाराज हैदराबादचा आहे तो गडी. तो काय म्हणला, हम घर घर में अफजल पैदा करेंगे. ही मजाल बर का, भारतात राहून भारतात म्हणायची. काय म्हणला, हम घर घर में अफजल पैदा करेंगे. त्यांना माहिती, मी तिथं जाऊन कीर्तन केलं हैदराबाद मध्ये. त्याला म्हणलो, गाड्या तू घर घर में अफजल पैदा कर, हमारे छत्रपती शिवाजी राजे घर में घुस कर अफजल मारेंगे. हे जबरदस्त राजा आहे. जर एखादा मिनिट भेटलंच तर अफजल फाडून जाऊ बरं का. अफजल म्हणजे लय भयानक फाडला बरं का, एकाच झपक्यातच उडावलेला राजांनी अफजल. 7.5 फुटाचं होतं. तुमच्या अंगावर शहारा उभा करणार आहे. फक्त वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, नियम आहे आणि मर्यादा आहे. अभंग घेतल्यानंतर किमान पहिल्या चरणाचं चिंतन झालं पाहिजे. कोण्या एका संतांचा विचार तुमच्या समोर मांडायला नाही आलो. मी सांगितलं ही भूमी 18 पगड जातीन 12 बोलीतेदारांची. या मातीत कार्य जगद्गुरु तुकोबार यांनी केलेलं आहे. या मातीला पदस्पर्श खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानोबारांची लागली आहेत. इथं खऱ्या अर्थानं सद्गुरू वामन भाऊंचं कार्य आहे. इथं खऱ्या अर्थानं सद्गुरू श्री संत भगवान बाबांचं कार्य आहे. म्हणून या प्रत्येक संतांनी जातीसाठी कार्यच केलं नाही. हे प्रत्येक संत कुठं जन्माला आले तर महाराष्ट्राच्या मातीत. विठ्ठल म्हणून पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. सजलावा अभंग अगदी सोपा आहे आणि सगळ्यांना समजल असा आहे. अभंगाचा पहिला शब्द पाहुणा आहे. आणि मला असं वाटतं इथं बसलेला असा एकही व्यक्ती नाही की ज्याला पाहुणा हा शब्द माहिती नाही. आज मी तुमच्या गावात पाहुणा आहे बरं का, लक्ष दे नाही का. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. आणि तो ऋषिकेश नावाचा पाहुणा आमच्या घरी आला. पण खरं सांगू का, हा ऋषिकेश नावाचा पाहुणा घरी बोलवण्याला तेवढं सामर्थ्य लागतं. हा ऋषिकेश पाहुणा घरी बोलवण्यासाठी तेवढं सामर्थ्य लागतं. आणि म्हणून काही व्यवहारात पाहुणे सांगितले ते पाहुणे वेगळे आहेत. काही पाहुणे भाग्यवान आहेत, काही पाहुणे दुर्दैवी आहेत. लक्ष दे नाही का, काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. मग तुकोबारे सांगतात तो पाहुणा कोणता आहे, सोपा आहे. महाराजांनी त्या पाहुण्याचं नावच ऋषिकेश सांगितलेलं आहे. मला असं वाटतं भगवान परमात्म्याची अनेक नाव आहेत. अनंत अवतार घेसी भक्ताकारणे, कनवाळू कृपाळू दिनाला अवताराच्या राशी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अनेक अवतार आणि अनेक नाव, त्यातलं अनेक महत्वाचं नाव ऋषिकेश आहे. त्या नावातलंच एक महत्वाचं नाव ऋषिकेश आहे. आणि तो ऋषिकेश नावाचा पाहुणा आमच्या घरी आला. तुकोबारे सांगतात, पण जगद्गुरु तुकोबारायांना आमचा सर्वसामान्यांचा, शेतकऱ्यांचा, व्यावसायिकांचा, व्यापाऱ्यांचा, जे चांगले एज्युकेटेड आहेत त्यांचा प्रश्न आहे की महाराज हा ऋषिकेश पाहुणा का आमच्या बी घरी येईल का हो, ते सामर्थ्य आमच्यात आहे का. ऐका ऐका, तसं तर माणसांनी संतांच्या सामर्थ्यावर बोट दाखवलं आणि म्हणून संत निर्माण झाले. विठ्ठल मोठी माणसं उगाच मोठी होत नाहीत. तुम्ही म्हणताना कुणीतरी तुमच्यावर बोट दाखवतं, कुणी तुमची निंदा करतं. ऐका ऐका, कुणीतरी आमच्यावर बोट दाखवलंच पाहिजे, कुणीतरी निंदा केलीच पाहिजे, कुणीतरी आमच्या सामर्थ्याला आव्हान केलंच पाहिजे. कारण ज्या ज्या वेळेस सामर्थ्याला आव्हान होतं त्या त्यावेळेस माणसं मोठी होतात. लक्ष दिलंय का, त्या त्यावेळेस त्यांच्या हृदयात ती जिद्द निर्माण होते. आणि तरुणांनो, हे कीर्तन तुमच्यासाठी मी घेऊन जाणार आहे. संतांच्या सामर्थ्यावर बोट दाखवलं म्हणून माऊली ज्ञानोबारायांसारखे संत या मातीत आले. लक्ष दिलंय का, मला काय सांगायचं. जगद्गुरु तुकोबारायांचं मग सामर्थ्य आहे का की जगाचा मालक म्हणून पाहुणा म्हणून बोलवावं. काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. ऐका ऐका, महिला मंडळ आवाज येतोय, टेन्शन नाही काच काय, पैसे झालेत ना जमा आता. हा काही लोड घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. लक्ष नाही का, माझा काही कुठला पक्ष नाही बरं का. नाही तर तुम्ही म्हणा आलन केली आणि लाडकी बहीण नसो. काय झालं, आमच्या कीर्तन करणं विषय झाला आता. तुम्ही निदान 5 मिनिटं तरी निघून जातात कीर्तनातले, त्याच्यातून लक्ष नाही का मला काय सांगायचं. बघा, जे कार्य चांगले ते कार्याला चांगलं म्हणू आम्ही. विषय राजकारणाचा किंवा पक्षाचा नाही. इथं बसलेले अनेक राजकारणातली व्यक्ती असतील, ते वेगवेगळ्या पक्षात काम करत असतील. मला असं वाटतं तुमच्या गावात मी 2 तास चांगले कीर्तन करू शकतो, बरोबर. पण तुमच्या गावात 2 तास चांगलं कीर्तन करू शकतो, पण तुमच्या गावातला विकास माझ्याकडे नाहीये.
तो विकास तुमच्याच गावातला कोणीतरी एक व्यक्ती करू शकतो. त्याचा पक्ष महत्वाचा नाही, तो व्यक्तीलाही महत्वाचा आहे. लक्ष देऊन ऐका. पक्षाचं काय नाही, आता पक्षाचं राहिलं तरी कुठं गणित येतं. खऱ्या अर्थाला आम्ही माणूस म्हणून त्याचा उल्लेख चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. ऐका ऐका, काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. जगद्गुरु तुकोबाराय बोलवतात ते पाहुणे वेगळे आहेत. आणि खरं सांगू का, भाग्यवान पाहुणा असा आहे आणि दुर्दैवी असा आहे. एखाद्या गावात लई भूक लागावी, संतोष महाराज तुम्ही आम्ही सगळे, दाभाडे महाराज, मोरे महाराज, खऱ्या अर्थानं आम्ही सगळे जावेत. आणि मग ड्रायव्हरला हळूच संतोष महाराजांनी खुनावा जरा जोरात चाला म्हणले, भूक लागली म्हणले. ज्या गावात जावं आणि जिथं पाहुणा म्हणून जावं, पोटभर दूध मिळावं अशी इच्छा व्हावी आणि त्याच घरातून म्हातारीचं मुडं बाहेर यावं, याला दुर्दैवी पाहुणा म्हणतात बरं का, दुर्दैवी पाहुणा म्हणतात. आणि मग असंच एखाद्या वेळेस व्हावं, लांबचा प्रवास करावा, सगळी मंडळी निघावीत, कधी एखादं घर येते असं व्हावं, कडाड्याची भूक लागलेली असावी, गोडभर दूध मिळेल माऊली महाराज असं मिळावं, अरे कपभर चहा मिळला, कोरा चहा मिळला तरी समाधानी व्हावं, अशी हृदयात भावना व्हावी. आणि ज्या घरात जेवायला जावं त्या घरातला जावई आलेला असावा. जावयाला सडा समर्जन आहे, ताट आहे, पंचपक्वानाचं खऱ्या अर्थानं ताट आहे. लक्ष नाही का, सुंदर असा रांगोळी काढलेला पाट आहे. आणि मग जावयाला पुरणपोळीचा घास आहे किंवा दालबाटी असं मी म्हणून तुमच्या इकडे जरा फेमस येते. आणि मग मला सांगा, त्या जावयासाठी एवढे पंचपक्वान केलेले, आता आम्ही महत्वाचे पाहुणे नाहीत, तिथं जावाई पाहुणे आहे. पण खरं सांगू का, आम्ही भाग्यवान कसे ठरलो, जावयाच्या बरोबर पुरणपोळीचा घास आम्हालाही खायला भेटला, हा भाग्यवान पाहुणा आहे. विठ्ठल ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुनाला घेणार नारायण. महाराज संजय हा भाग्यवान ठरला. हे कुणासाठी केलं, या अर्जुनासाठी केलं, तर संजय भाग्यवान ठरला. लक्ष देऊ नाही का, मला काय सांगायचं. मग काही पाहुणे भाग्य, आणि एक सांगू का, इथं तुम्ही आम्ही बसलोत ना, आपण सगळे पाहुणे, काय वाटतं तुम्हाला, हाय का नाही पाहुणे? पण आपण कोणाची पाहुणे माहिती का? हरिविना जन्म नरकाची पैदाना, प्रमाण झालं की टाळी वाजून. तुम्ही बी मोकळे खेळा, काय लोड घेऊ नका, माझं काही नसते. मी एक्स्ट्रा एक 15-20 मिनिटं घेतले तरी हे काही नाराज होणार नाही. लांबून आलोय ना मी, लक्ष देऊ नाही का. हा, आणि चांगले गाणारे आहेत म्हणून मी बी लय तोंडमध्ये घालणार. काय होतं नाही, ह्याला लय अहंकार, ते कुणाला प्रमाण म्हणून देणार नाही. पकवाजाचा आवाज कमी, अरे वाजू दे ना पकवाज, घेऊन दे ना चाटला आवाज, घेऊन दे ना तुमला आवाज, उद्या वातावरण. तू आयुष्यभर रगीलगत वागला म्हणून तुझे कार्यक्रम कमी झाले. विठायला विठायला काय ही कला सादर करण्यासाठी त्यांना रियाज करावा लागलाय. गायनाचार्यांना एक एक राग आळवावा लागलाय. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट नाही, परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. त्यांना एक एक राग, एक एक बोल पकवाजांना असा 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 गुरुनी मग एक सापट टाकली, मग कळलं कसं काय गणित असतं. हे सांगायचं तात्पर्य कसं असं आहे की सज्जन आहो, आता हे चांगले म्हणणार आहेत आणि मी का गात नाही. छत्रपती सांगायचे मोरे गुरुजी बरं का. डाकणे महाराज छत्रपती शिवाजीराजे सांगणं म्हणजे ते मुळमुळीत आवाजात नाही सांगावं लागेल, हा मर्दानी आवाजात. क्या बात आहे, हे होईना बा, मर्दानी आवाज पाहिजे. आणि त्याचं मी असं म्हणलं, राज म्हणलं कसं काय ताना भरेस का, आणि लई दिवस झाला आला नाहीस तू. आता तरी जरा मोठा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, यंदा कसं काय गणित करतोय बघ. ताना म्हणला काय नाही राजा, जरा शेलार मामाची तब्येत बिघडली, आता मामाचं बी वय झाले, मामाला काय आता पहिल्या गत होत नाही गणित, आता आई सब बोले पे बोलाय की क्या. अरे राजगडावर महासाहेब जिजाऊ आहेत आणि महासाहेब सांगतात राजा अरे दिसतो का तो कोठारा. महासाहेब सांगतात राजा अरे दिसतो का तो कोठारा. हो महासाहेब दिसतो ना कोठारा, महासाहेब अरे दिसतो ना कोठारा.
मासाहेब सांगतात राजा त्या कोणावर फडकणारं ते दुश्मनांचं निशाण दिसतं का? हो मासाहेब दिसतं ना राजा, तेच आमच्या डोळ्याला जखवा करून जात आहे. आदरणीय असावी मासाहेब. राजा 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 उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोठाऱ्यावर. राजा या कोठाऱ्यावर हे सह्याद्रीच्या दरी खुल्यात 18 पगड जाती आणि 12 बोलीदार यांना एकत्र घेऊन या स्वराज्याची संकल्पना मांडणारा आणि स्वराज्यावर स्वराज्याचं निशाण फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे. हरिविना जन्म नरकाची पैजाना यमाचा पाहुणा. आम्ही सगळे बसलोत ना, आम्ही सगळे यमाचे पाहुणे. महाराज काही पाहुणे असे ते यमाचे बी नाहीत बरं का. यमाचे बी नाहीत म्हणजे बघा, कोरोनाच्या काळात चांगली माणसं गेली, पिणारी माणसं गेली नाहीत. नाही कळलं का तुम्हाला अजून? जड नाही जात. कोरोनाच्या काळात चांगली माणसं गेली, पिणारी गेली नाहीत. आपण पाहुणे कोणाचे आहेत? यमाचे. यम कुठल्या दरबारातला आहे? देवाच्या दरबारातला आहे. यम म्हणला गडे यांना कस काय घेऊन जाऊ? आता हे नाईटची चिंगाड झाले म्हणले. नाही लक्षात आलं का तुम्हाला? काही पाहुणे यमाचे बी नाहीत, हे दिले दुर्दैवे. आम्हाला पाहुणा तिथपर्यंत आणायचा. मग तुकोबर आहे. अरे तुम्ही पाहुणा सांगता, तुम्ही म्हणता पाहुणे घरासी. तो जगाचा मालक घरी बोलवणं एवढं सोपं आहे का? त्याचं नाव ऋषिकेश आहे. लक्ष दे नाही का? त्याला सामर्थ्य तेवढं लागतं. कुणाचं बी काम नाही ते. नाही तर उद्या तुम्ही वाट्यावर भरताल आणि पाहुणे घरासी आजी आली ऋषिकेश, हे जमणारच नाही. ज्याचं जे सामर्थ्य आहे त्यांनी करावं. मग तुकोबारांचं सामर्थ्य आहे तरी तुकोबार या अभंगाच्या काही चरणात असं व्यक्त करतात की मुख शुद्धी तुळशीदळ तुका म्हणे मी दुर्बळ. मग दुर्बळ आहेत का तुकोबार आहे? जगाच्या मालकाला बोलवतात आणि दुर्बळ मी म्हणतात. नाही नाही. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा तुकाराम 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 तुकाराम. एखादं वाटलं टी डबल बी घ्या, काही लोड नाही. हा नाही नाही की बरोबर आहे, त्यांचंही बरोबर आहे. आता एवढे समजदार गाय गावले काम आमचं लय भारी हो काम. नाम घेता का धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराजांचं ते सामर्थ्य आहे की जगाच्या मालकाला बोलवण्याचं. आणि खरं सांगू का, तुकोबाराही येतच नव्हते पहिले म्हणजे मृत्यू लोकात. दादा जगद्गुरु तुकोबाराय मृत्यू लोकात येतच नव्हते. तुकोबाराने सांगितलं विठोबा आणि मग देवानं तुकोबांना बोलवलं. हे तुका, अरे तुझ्याकडे काम आहे म्हणले. तुकोबाराय सांगता देवास येणार नाही मी तुझ्याकडे अजिबात. अरे तू ज्या ज्या वेळेस बोलवतो आणि ज्या ज्या वेळेस काम सांगतो त्यावेळेस अवघड काम सांगतो. देव म्हणतो तुका, अरे तुझं व्यक्तिमत्व जसं आहे तुला साजेल असं काम नको सांगायला का? देवा एवढा अवघड? ऐक ना तुका, खरंच तुझ्याकडे काम आहे. तुकोबारा सांगतात देवा काय करायचं रे? काय नाही तुका, तुला यावेळेस मृत्यू लोकात जायचे. मृत्यू लोकात म्हणजे मग तर जाणारच नाही देवा. हे तर सगळ्यात अवघड काम आहे. चला चला इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्यायचं. विठ्ठल विठ्ठल आता
मी काही विनोदाचार्य नाही, त्यामुळे लई खेळून नाही ठेवू शकत लोक. विनोदाचार्य वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही, लक्ष देऊ नाही का. ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चांगले आहेत. ज्यांच्याकडे चिंतन आहे त्यांच्या डायऱ्या मोकळ्या नाही. विनोदाचार्य अजून 10 वर्ष टिकतात. आता इंदुरीकर वगैरे हे अपवाद आहेत बरं का या गोष्टीला. इंदुरीकर बाबा चालत आले तरी लोक असायला लागतात. म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या मी मानले बी पाहिजेत. लहान लहान पोरांना इंदुरीकर बाबांमुळे कीर्तन कळल्यात काय आहेत ते. आणि काय होते, लोकांना असं झालं की लोक नावं ठेवण्यात व्यस्त झाल्यात. ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. मला परवा एकाने फोन केला, मला छत्रपती सांगूच नका. अरे म्हणलं तुझ्या का पोटात दुखते. मला सांगायचं तात्पर्य काय, सगळे हे बघा या जगात कुठलीच गोष्ट अशी नाही. लोक देवाला नाव ठेवतात म्हणले, आपल्याला नाही ठेवणार का. उमेश महाराज चांगलं वाजवायला लागलं का सगळ्यांना चांगलं वाटणार आहे का. माऊली चांगलं वाजवायला लागलं सगळ्यांना कुणाच्या पोटात दुखणारच ना. संतोष महाराज चांगलं गायला लागले लोक म्हणतात तेवढंच येतं, मग तू म्हण. एवढं सोपं नाही, लक्ष देऊ नाही का मला काय म्हणायचे. आता बरेच जण आमच्याच पॅनलची आहेत, मला म्हणते छत्रपती नको सांगू. पॅनलची म्हणजे कळलं ना, या क्षेत्रातली. ते एकाने त्याचा त्या दिवशीच व्हिडिओ बघितला. म्हणलं काय यांना, म्हणले शिवाजी महाराज सांगतात हे सांगतात. अरे म्हणलं छत्रपती तरी म्हण. निदान आम्ही जन्माला कुठे बी आलो माहिती नाही आम्हाला गड्या, पण आम्ही मरताना मग या मातीत मरणार. हे वैभव लय मोठे आमच्यासोबत. लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचे. हे का सांगतो लक्ष देऊ नाही का. आणि ज्याला म्हणलं तुला नाही सांगताय तू नको सांगू, आम्हाला सांगू दे ना. कीर्तनाचा विषय कीर्तनापर्यंतच लक्ष देऊ नाही का. मी परखड बोलणार आहे. काही गोष्टी जर पटल्या नाही तरी पटून घ्या. आता आम्ही 3 पिढ्यांचे माळकरी आहेत. नाही लक्षात आलं का तुम्हाला. तुम्ही ह्याच्यातलेच आहेत. आम्ही तरी तिकडून इकडं आलो या सगळी भर कुणाला तरी म्हणावं लागल. हा म्हणजे हे माफी मागून बोलते. म्हणजे आता कुणाला माळा घालायच्यात आणि कुणाला ठेवायच्या ते तुम्ही तुमचं बघा. आता असलं बोललं की तरी लोकाला राग येतो. मी त्या दिवशी कीर्तनाला गेलो, आईला म्हणलं आई आता घाल पोराला माळा. आई म्हणते खायचे प्यायचे दिवस आहे बाबा, आता कुठं मग आता ये का खायचे प्यायचे दिवस. बरं जाऊ दे, आता लय पुढे जाईन कीर्तन, विषय बाजूला राहील. हा ती महाराज म्हणते जाऊ दे काय नाही विषय. विठ्ठल विठोबाने सांगितलं तुला जावं लागल. तुका म्हणतो देवा जाणार नाही मृत्यू लोकात. ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना देवा, त्या मृत्यू लोकात ती लोक लय वांगाळ आहेत. वांगाळ कळलं का तुम्हाला. वांगाळ नाही कळलं हो. वांगाळ कळलं का. वांगाळ म्हणजे काय लय लांबचा शब्द नाही. वांगाळ म्हणजे वाईट. आता सांगितलं ना वांगाळाचा शब्द, शब्दाचा अर्थ आधी सांगितला मग शब्द सांगितला. वांगाळ म्हणजे आपल्यातलं पुढे घ्यायला लागल्यावर की आपलीच आपल्याला मागं वाढते त्याला वांगाळ म्हणतात. आपल्यातलं चांगलं कार्य करायला लागला की आपल्यातल्यांनाच देखवत नाही त्याला वांगाळ म्हणतात. तुकोबाराय सांगता देवा, अरे तुम्हाला भक्ती परमार्थ साधना तुझं नामस्मरण किती श्रेष्ठ हे सांगायला पाठवशील, पण खरं सांगू का देवा समाज जगू देणार नाही. इथं चांगलं करणाऱ्याला लय अडचणी आहेत देवा. चांगलं कार्य करणार त्याला लोक पहिली मागं वाढणार देवा. अरे ज्या व्यक्तींनी चांगलं केलंय त्या प्रत्येक व्यक्तीला समाजाने जगू नाही दिलेलं. अरे मला तू पाठवतो जाणार नाही देवा. देव सांगता तुका तुझ्याकडे सामर्थ्य म्हणून तुला पाठवतो. तुकोबाराय सांगतात ऐक देवा हे सगळं खरं आहे, तुम्हाला पाठवतो हे नक्कीच आहे. बघा ज्याची कॅपॅसिटी त्यालाच ते काम सांगावं. आई जर रस्त्याने चालली ना, आई बाप दोन्ही लेकरं सोबत असली आणि एखादी पिशवी घ्यायला लावली, ऐका जर 15 वर्षाचं पोरग सोबत असतं ना त्याच्या हातात मोठी पिशवी असते आणि 7-8 वर्षाचं पोरग लेकरू त्याच्या हातात लहान पिशवी असते. हा विचार नाही पडला का. मोठी पिशवी पेलण्याचं कार्य हे सामर्थ्य हे 15 वर्षाच्या पोरात आहे. 7 वर्षाचं 8 वर्षाचं पोरग हे छोटीच पिशवी घेणार आहे. लहान माणसांच्याकडं लई मोठी कामं नसतातच, मोठ्या माणसांकडे जड कामं असतात. लक्षात नाही का हे. आणि म्हणून आम्हाला जर एखादं लईच मोठं दुःख दिलं आणि लईच अडचणी दिल्या ना, आमचं सामर्थ्य बघून आम्हाला अडचणी दिल्यात. अडचणी कुणाला आयऱ्या गायला येतात का, येड्या गाबाळ्याला येतात का अडचणी. ज्याच्याकडे कार्य करण्याची ताकद आहे ना त्याला अडचणी येणार. जर तुम्हाला अडचणी आल्या, तरुणांनो खचायचं नाही. अरे तुमच्याकडे काहीतरी सिद्ध करण्याची क्षमता आहे, तुमच्याकडे उभारी घेण्याची क्षमता आहे, तुम्हाला दाखवून देण्याची क्षमता आहे, म्हणून देवाने तुम्हाला अडचणी दिल्यात. आणि खरं सांगू का अडचणी देणारा बी तोच आहे आणि परत सुखात आणणारा बी तोच आहे. विठ्ठल तुला जावं लागेल. तुकोबाराय सांगता देवा जाईल बर का. ऐका आई, पण 2 गोष्टी देवा तुला द्याव्या लागतील. एक तर मी जाईल, देशील का सांग देवा. देवानं सांगितलं तुका अरे मागतो कुणाला, पोसितो जगा असे एकलाची, विश्वंभर नाव आहे माझं. हे तुका वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कोठे,
गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवासम शरणम सुयत्य प्रभवम प्रलयम स्थानम निधानम विजमयम पर्वती वैसाकन संडावी समुद्र रेखान ओलंडावी पृथ्वी या भूते वहावी. माग तुका काय हवंय? महत्वाचा मुद्दा सांगतोय, या अभंगाची पूर्वपीठिका आहे. तुकोबाराय सांगता देवा दोन गोष्टी दे. एक, मृत्यू लोकात गेल्यावर मला मरण देऊ नको. एक, आणि जर या मृत्यू लोकात गेल्यानंतर तुझं नाम किती श्रेष्ठ आहे, तुझी भक्ती किती श्रेष्ठ आहे, तुझा परमार्थ किती श्रेष्ठ आहे, हे जर समाजाला सांगायला लागलोच आणि जर समाजाने त्रास दिला आणि जर अंती मला त्रास सहन नाही ना झाला, ए विठोबा अरे मुराळी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस. कळलं का? मुराळी मुराळी कळला? मुराळी कळला? नाही कळला? मुराळी इकडं मुराळी मुराळी कळला का? आता तुम्हाला नाही कळणार होईल मग मुराळी आई. अरे तुमच्या हृदयातला विषय मुराळी. देव सांगतात तुका काय म्हणला? तुका म्हणतो देवा तू मुराळी म्हणून मला घ्यायला आला पाहिजेस. लक्ष देऊ नाही का आई? तुम्हाला मुराळी म्हणजे परफेक्ट हो, तुमच्या हृदयातला विषय. या जगाच्या पाठीवर काही ठळक प्रेम आहेत, त्यात लेकीचं आणि बापाचं प्रेम आहे. लक्ष देऊ नाही का? ज्या दिवशी बाई लेक म्हणती बाबा मैत्रिणीचं लय मोठ्या कार्यालयात लग्न झालं, बाप म्हणतो बाई का शपाई काळजी करते ग? तसं नाव लय मोठं कार्यालय होतं, गुलाबजामचं जेवण होतं आणि 50,000ची साडी मैत्रिणी अंगावर घातलेली. म्हाताऱ्याचे डोळे भरून आले. बाप म्हणतो रुपये नाही ग खिशात, लय कर्ज बाजारी झालोय, पिकाला भाव बी नाही, पण तू काळजी करू नको पुरी, लय मोठं लगीन करीन तुझं. पोरगी म्हणते बाबा हे शक्य आहे का? नाही नाही अरे शक्य आहे, तू काय काळजी करते? खरं सांगू का, हे या जगाच्या पाठीवर ठळक प्रेम आहे. मुराळी सांगतोय जेवढा मुराळी तुम्हाला कळन ना तेवढ्या घडी आम्हाला कदाचित कळणार नाही. हाई ऐका ना, अंतकरण दाटून आलं, मी विषयाला स्पर्श केला तर बसलेल्या मुलींच्या डोळ्यात पाणी आलं. कदाचित त्यांचा बाप त्यांना आठवला असेल, म्हातारा डोळ्यासमोर आला असेल. साहेब म्हातारा शब्द हा त्यागाचा शब्द आहे. म्हातारा हा शब्द वाईट नाही बरं का. तो म्हातारा का झाला माहिती का? त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या काय आहेत? आमच्या चेहऱ्याचं तेज आबादित राहावं ना म्हणून त्यांनी स्वतःचं तारुण्य खर्च लावलं ना, म्हणून त्याग या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे. लक्ष देऊ नाही का? बाप आहे ज्याने आयुष्यभर त्याग केलाय. सजना हो, बाप सांगायला कीर्तनात उभा नाहीये, पण मला मुराळी या शब्दापर्यंत तुम्हाला न्यायचं आहे. आणि आमच्या बसलेल्या आईला आणि या मुलींना निश्चितच मुराळी समजलेला आहे. सांगा ना मग लेकियो, अंतकरण दाटून आलं. हे बाई अरे मोठं लग्न करेल आणि महाराज ज्या दिवशी पाहुणे बघायला आले ना, एक कप घेऊन गेली, बाहेर गेलेली, एक परत आत आली. आणि मग बाप म्हणतो हे बाई कसं काय वाटते, बरं आहे का, चांगलं आहे का स्थळ? नागशार मुलगा आहे, गोरा पान आहे, सगळं जिथल्या तिथे, मोठी पार्टी आहे. मग पत्नीने आतून आवाज दिला, यांचं ना आपली सोयरीक जमायची नाही, ती लई पैशावाली लोक आहेत, एवढा हुंडा देणं आपल्याला पेलणार नाही, तुम्ही नादाला लागू नका. हे पोरी बापाच्या काय नादाला लागू नको, तो आधीच कर्ज बाजारी झालाय. बाप म्हणतो पोरी पोरगा आवडलं का तुला? मुलगी जशी लाच दिना, बाप म्हणतो ह्याच घरात पोरी तुला द्यायचं, काळजी करू नको, सोन्यासारखे दिवस येतील तुझे. बायको आतून आवाज देते म्हणले नाही जमणार हो. खरं सांगू का, त्याने आजपर्यंत जे जे ठरवलंय ना त्यांनी केलंय गड्या. आई तुमचे डोळे लगेच भरून येतात, तुम्ही समोर उभे राहून प्रेम करता बरं का, पण पडद्याच्या मागं उभा राहून करतो ना प्रेम, त्याला बाप म्हणतात. तो पडद्याच्या आड उभा राहतो. आणि खरं सांगू का, बाप पडद्याच्या मागच चांगला वाटतो गड्या. तो जर पडद्याच्या पुढे आला आणि तो हायलाईट झाला ना, त्याचा बाप पण कदाचित तो गमवू शकतो ना, म्हणून बाप हा पडद्याच्या मागं चांगला आहे. लक्ष नाही का? हे नाही तुम्हाला रडता येतं ना, अरे बाई आई तुमच्यापेक्षा जास्त त्याला रडता येतं, पण आयुष्यभर रडत नाही तो. कदाचित एका मिनिटासाठी बाप डोळ्यासमोर उभा राहिला ना, मग ज्याच्या त्याच्या बापासाठी त्याच्या डोळ्यात पाणी गड्या. खरंच आमचा बाप असाच आहे आणि असाच आहे, तो असाच असावा. आता दिवाळी साजरी झाली, आधी प्रत्येकाची दिवाळी साजरी झाली का साहेब? आधी दिवाळी साजरी नाही झाली. आधीची घरं छपराची होती, आता बंगलेत. आठवा ना तुम्ही, हाच गाव, हीच घरं, तीच जागा, ती 2 गुंठ 3 गुंठा जागा आठवा. आणि त्या घराचं आधीचं घर पण आठवा, तिथं छप्पर होतं, वरतून गळत होतं. पण आमच्या म्हाताऱ्यांनी रात्रभर मांडवी घेऊन बसलं, ए प्लॅस्टिकचं तरट आमच्या अंगावर टाकलं गड्या. अरे एक थेंब लागून दिला नाही. मला खरं सांगावं, अरे त्यांनी त्याग नाही का केला? मग मला सांगायचं तात्पर्य काय, लक्ष दे नाही का सज्जनाओ, ती सगळी झोपडी आज संपलेली, तिथं बंगले उभे राहिले असतील. दिवाळीला महाराजजी खऱ्या अर्थानं असा क्षण समोर आला, विठ्ठल 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 विठ्ठल. आता दिवाळी चालू आहे, पण इथले 70% लोक अशी आहेत, त्यांच्या आधीची दिवाळी जर आठवलीत ना मग डोळ्यात पाणी. अशा मोठ्या मोठ्या माळा लावल्या,
आणि त्या माळातून निघालेले फुसके निघालेले फटाकडे जे बाहेर पडले ना ते आम्ही वाजवायला गेलो संतोषी महाराज. आणि ते फुसके निघालेले फटाकडे ज्या वेळेस त्या फटाकड्याला आम्ही हात लावला आमच्या बापाने एक झापट टाकली आमच्या इथं बसलेली 70% मुलं अशी आहेत ज्यांनी फुसके निघालेले लहानपणी फटाक काय होतो काय होतं खऱ्या अर्थाने आधी मोठं वैभव होतं. चला इकडे लक्ष द्या. मला असं वाटतं काय झाले असंच गणित झाले. विठ्ठल विठ्ठल हे सांगायचं तात्पर्य असं आहे. बाप म्हणतो ए बाई काळजी करू नको ह्याच घरात तुला द्यायचं बरं का. ए खरंच कष्ट केलं बरं का त्यांनी मोठं लग्न केलं लेकीचं. ए आई गुलाबजामचं जेवण होतं लग्नामध्ये 50,000ची साडी पुरीच्या अंगावर होती. पुरीची नजर भिरभिर 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 करत होती. मैत्रीण म्हणते अरे कशा पाय रडती फोटोत तरी नीट बघ. पोरगी म्हणते काय नाही ग बाप दिसाना लग्न ठरल्यापासून लई एडा पिसा झालाय लई लई कष्ट केले त्यांनी आयुष्यभर. ए बाई तू लग्नाकडे लक्ष दे ग बाप हसलच की इथं कुठं तरी. हळूच पोरगी म्हणते माय अरे बाप दिसत नाही ग. बाई आई म्हणती बाई अरे तुझं लग्न ठरल्यापासून नीट जेवला तरी आहे ग ते. अरे तू इच्छा दाखवली ना 50,000ची साडी पुरी 50,000ची साडी तुझ्या अंगावर आहे. लई मोठं लग्न केलंय. त्या कमानीत सगळ्यांच्या सोबत येतो सगळ्यांच्या हातात हात देतो. कसं काय लग्न झालं विचारतो. काही पाहुणा एवढा डांबराटे तो लग्नाला गेल्या म्हणतो बाजीत मीठ कमी होतं खायला गेलता वैर तो मीठ कमी होतं. अरे त्याने आयुष्याची शिदोरी वत्तीन तिथं काही नाही ठेवलं त्यांनी त्याच्याजवळ. पोराचं शिक्षण मोठं होतं पण लिकीचं लग्न हे जगाच्या पाठीवर ठळक प्रेम आहे लिकीचं आणि बापाचं. का मी एक बाप आहे आणि मला लेक आहे या अनुषंगानं बोलतोय बरं का. मी तुम्हाला बाप मांडत नाही पण मला तुम्हाला मुराळी सांगायचं आहे. मी अगदी 5 ते 7 मिनिटात 10 मिनिटात पहिल्या चरणावर येणार आहे. एकाच चरणाचा विचार करून खऱ्या अर्थानं थोडं पुढे जाणार आहे. लक्ष देऊन ऐका मला काय सांगायचंय. हृदय भरून आलं. लेकीची नजर मात्र लग्नातून थांबाना बरं का. बापाला शोधायला लागली. ए आयुष्यभर कधीच रडला नाही बरं का तो कधीच रडला नाही. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी. आई जन्मभराची रडतो लेक जाताना सासरी. ज्या दिवशी लेक सासरी निघाली ना गड्या त्या दिवशी जावयाच्या पाय त्याने आधी धरल्यात. जावय बापू काळजाचा तुकडा काढून दिला बरं का. अजून 2 बोटं बी लावली नाहीत. काय चुकलं तर आम्हाला फोन करा. पुरी गेल्यानंतर एक फोन कर बरं का खुशाली कळव. इथं बसलेल्या सगळ्या लेकींना सॅल्यूट आहे. इथं बसलेल्या सगळ्या लेकींना सॅल्यूट आहे गड्या. लई सासूरवास होता तुम्हाला लई त्रास होता तुम्हाला. सासू तुमची लई भयंकर सासरा भयंकर नवरा रागीट. या सगळ्या गोष्टीत तुम्ही संयम लई ठेवला. या रणरागिनींना मानलं पाहिजे. आणि खरं सांगू का त्या अवस्थेत खऱ्या अर्थानं बापाचा फोन आला. एकट्या रडत होत्या तुम्ही खोलीत बसून आणि तरी तुम्ही आवाज रोखला हुंदका रोखला आणि बापाला सांगितलं बाबा अहो लई सोन्यासारखी माणसं येतो. खरं सांगू का ज्यांच्या ज्यांच्या मुखातून हे शब्द निघले ना त्या सगळ्या लेकींचा संसार आज सगळ्यात भारी झाला गड्या. लई मोठा संसार झालाय त्यांचा आज. खऱ्या अर्थानं आज त्यांना काहीच कमी नाही. लक्ष दे नाही का अंतकरण दाटून आलं आणि लेकीचं मोठं लग्न बापाने केलं. लेक गेली सासराकडं. भाकरी थापत बसली. भाकरी थापता थापता दाराकडे नजर जायची. आज येईल माझा बाप उद्या येईल माझा बाप. बाप काय येईना आणि लेकीचं भाकरीकडे काय नजर लागाना लक्षच लागाना. 8 दिवस झाले साहेब दादा 8 दिवस झालं भाकरीकडे लक्ष नाही तव्याकडे लक्ष नाही पिठाकडे लक्ष नाही. काय होतंय कळत नाही. अरे कधी येईल माझा बाप. आता लई कष्ट करत असेल 8 तास कष्ट करणार आता 12 तास कष्ट करत असेल. लग्न लावताना खऱ्या अर्थानं रडला नाही पण माझ्या गळ्यात पडून माझा बाप रडला. आता रडत असेल का. एक सांगू का त्याच्या पायाला किती चिरा पडल्यात ना या लेकीला अचूक माहितीये. लक्ष देऊन आहे का. त्याचा डायबिटीस ब्लड प्रेशर किती कमी जास्त झाला ना या लेकीला माहितीये. कोणत्या कपाटात गोळीची डबी ठेवली ना या लेकीला माहितीये. अंतकरण दाटून आलं. 8 दिवस झाले साहेब बाप येईना आणि लेकीचं हृदय काय थांबाना. सासूबाई म्हणते हे सुनबाई अरे कशाबाई रडती बाबा. सुनबाई म्हणते काय नाही हो सासूबाई चुलीच्या जाळ्या लागतात ना म्हणून डोळ्यात पाणी येते. लई चुलीच्या स्वयंपाकाची सवय नाही मला. नाही ग तुला तरी मुद्दामून कुठं भाकरी थापायला होते पण चुलीवरच्या भाकरी रुचकर लागतात म्हणून तुला इथं बसावलं. काय चुकलं का आमचं. लोक नाही सासूबाई अर्थ असं काही नवं चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येते. 8 दिवस झालं बाप येईना आणि लेकीचं हृदय काय थांबाना. लक्ष देऊन आहे का आई. 15 दिवस उलटले. रोज दाराकडे लक्ष. आज येईल माझा बाप अरे उद्या येईल माझा बाप अरे कधी येईल माझा बाप. हृदय भरून आलं. 15 दिवसांनी परत डोळे भरून आले. सासूबाई म्हणते हे सुनबाई अरे आम्ही लोक चांगली नाहीत का. पोरग चुकतंय का अरे बोल ना. सुनबाई म्हणते काय नाही हो सासूबाई अहो खरंच चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येते. बसलेल्या लेकीला विचारन चुलीच्या जाळ्या लागतात
म्हणून लिकीच्या डोळ्यात पाणी येतंय का बापाची आठवणी ती म्हणून? बोला बोला, बापाची आठवणी ती म्हणून लिकीच्या डोळ्यात पाणी. साहेब 20 दिवस झालं बाप येईना, लिकीचं हृदय मात्र रडायचं थांबाना. ऐका ऐका सोबत चला आई. हृदय भरून आलं. महाराज 21वा दिवस दाभाडे महाराज उजडला आणि 21व्या दिवशी मात्र लेकीची नजर आज भाकरी थापण्याकडे होती. आज लक्षच गेलं नाही दाराकडं. 21वा दिवस, 20 दिवस झालं रोज नजर दाराकडं, भाकरीकडे नजर नाही, भाकरीकडे लक्ष. आज मात्र भाकरीकडे लक्ष नाही. नाही नाही, आजच लक्ष भाकरीकडे गेलं आणि 21व्या दिवशी बाप दारात येऊन उभा राहिला. जी रोज बापाची वाट बघायची आज भाकरीकडे बघती. आणि बाप दारात येऊन उभा राहिला आणि बाप म्हणतो, बाई अरे येऊ का घरात? नुसतं एवढंच म्हणावं. तारकन परात टाकली तिथंच, भाकरी पीठ तिथंच सोडलं, धाडकन उठली आणि कडकडून जाऊन बापाला मिठी मारली. आई जशी मिठी मारली ना तशी डासा पोरगी रडायला लागली. थांबाना ती जाऊन का, हृदय भरून आलं. बाप म्हणतो, हे बाई अरे काय झालं? अरे कशा पायी रडती? काय चांगलं नाही? लोक चांगली नाहीत का? नाही हो बाबा, अरे लय सोन्यासारखी माणसं आहेत, लय जीव टाकतात माझ्यावर, लय जीव लावतात मला, तुमची आठवण येऊन देत नाही हो. पण खरं सांगू का, अरे लय कष्ट केलं तुम्ही माझ्यासाठी. शब्द दिलता 50,000च्या साडीचा. विषय 50,000च्या साडीचा नाही बाबा, तुमच्या पायाच्या चिरा वाढल्या असतील ना म्हणून डोळे भरून आले. पाठण काळी पडली असेल शेतात काम करता करता. हे डोळे भरून आले. बाप काय थांबानावर का? बापाने मिठी सोडली. हे आई खरं सांगू का, ये लेकीबद्दल तुमचं काळीजले हळवय बरं का. तुमच्या डोळ्यात लगेच पाणी आलं बघा. का? तुमच्याकडे संवेदनशीलता आहे, तुमच्याकडे आत्मीयता आहे, हे तुमच्याकडे ममत्व आहे, तुमच्याकडे मातृत्व आहे, जिव्हाळ आहे. आणि या सगळ्या गोष्टी एकवटल्यात तुमच्याकडं, तुमच्या डोळ्यात पाणी येणारच आहे. पण खरं सांगू का, जशी मिठी सुटली ना महाराज तशी बापानी परत पुरीला मिठी मारली ना. आता बाप रडायला लागला. आम्हाला प्रश्न पडला, अरे लेक रडली हे आम्हाला नवल वाटलंच नाही, पण बाप लेकीच्या गळ्यात पडून का रडला याचं आम्हाला नवल वाटलं. बाप म्हणतो, हे बाई अरे काय झालं? बाई म्हणती, बाबा तेच विचारते हो, मी रडले हो, मला आठवण आली तुमच्या पायाच्या चिरातून रक्त येत असन म्हणून हृदय दाटून आलं. अरे पण तुम्ही कशा पायी रडता बाबा? बाप म्हणतो, हे बाई अरे जशी तुला आठवण आली ना तशी मला बी आठवण येते ग. पायांना तेल लावायला पोरगी नाही आता. लेक हे नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी अशी असणारी लेक. खरं सांगू का बाई, लय दिवस झाला तुला बघितलं नाही ग. अरे कधी पाहतोय असं होतंय, लय ठाव चुकला अंतकरणातला, राहुलं नाही म्हणून भेटायला आलो. हे नाराज तर नाही ना? खरं सांगू का महाराज, एकच वाक्य बोलतो आणि लगेच येणार आहे. मला फक्त या मुराडी विषयापर्यंत आणायचंय म्हणून इथपर्यंत आलो. माझा उद्देश बाप हा कीर्तनात सांगण्याचा नाहीच आहे. आम्ही कीर्तनात त्या गोष्टी सांगतच नाही की मी तुझ्यासाठी जीवन जाळीले तुने नाही पाणी पाजिले. त्याचा ट्रेंड आता कधीच संपलेला आहे. लक्ष नाही का मला काय सांगायचं आहे? मला तो जिवंत बाप सांगायचा आहे, तो वास्तवातला बाप सांगायचा आहे, तो बाप सांगायचा आहे ज्याने आमच्यासाठी सगळं सोडून गेलाय, आम्हाला वैभव दिलाय. त्या बापासाठी जर डोळ्यात पाणी आलं ना गड्या, खरं सांगतो प्रतिकूल प्रारब्ध अनुकूल होतं माणसाचं जर मायबापासाठी डोळ्यात पाणी आलं तर. आई आता फक्त तुमच्या डोळ्यात पाणी नाही बरं का, इथं बसलेले आमच्या तरुणांच्या डोळ्यात पाणी आहे. त्यांच्या बापाने असंख्य स्वप्न त्यांच्यासाठी हृदयात बघितल्यात. आणि इथं बसलेले 50% तरी तरुण असे आहेत त्यांनी त्यांच्या बापाची आणि आईची स्वप्न करून दाखवली, साकार करून दाखवलीत. आज काय का व्हायना त्यांनी करून दाखवली. ती मनात जिद्द होती ना ती उभी करून दाखवली आहे. ऐका ऐका, बाप रडायला लागला. पोरगी म्हणती, बाबा कशा पायी रडता? मला सांगा उमेश महाराज, माऊली महाराज, संतोष महाराज, खऱ्या अर्थानं या बांधावनी त्या बांधाव गेला हो. तुमचा माझा सगळ्यांचा बाप सांगतो, या बांधावनी त्या बांधाव गेला मोरे महाराज. पण या बांधावनी त्या बांधाव जाताना किती दाफा लागले असत्यानो. अहो विराट कोहली रोहित शर्मासाठी आम्ही टाळ्या वाजवल्याच की का नाही वाजवल्या टाळ्या? वर्ल्ड कपची मॅच होती, हाय व्होल्टेज मॅच होती. हृदय भरून आलं होतं, धडधड धडधड करत होतं. कुणी मोठ्या स्क्रीनवर बघत होतं तर कुणी घरात मॅच बघत होतं. मुठी आवळून धरल्या होत्या, पाय भिंतीला चिटकून ठेवले रे. काय होईल कुणाष्टक माहिती नाही. फटाकड्याच्या माळा सज्ज होत्या, आज टाळ्यांचा कडकडाट सज्ज होता. पण विराट कोहली आणि रोहित शर्मा वर्ल्ड कपची 1 रनाची मॅच, ही हाय व्होल्टेजची मॅच होती. अरे हे खेळाडू या दोरीपासून ते त्या दोरीपर्यंत पोहोचतील का नाही? आमचं हृदय भरून आलं. ज्या वेळेस या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत पोहोचले, फटाकड्यांचा आवाज झाला, टाळ्यांचा कडकडाट झाला, सगळ्यांना आनंद झाला, हृदय भरून आलं, आनंद उत्सव साजरा झाला. पण मला खरं सांगा, या बांधावनी त्या बांधाव आमचा बाप निघाला. जाता जाता तुझा स्ट्रोक बसला, तो मध्ये संपला असताना गाड्या. पण खरं सांगू, तीही त्याच्यासाठी हाय व्होल्टेजची मॅच होती. हे परिवाराचा वर्ल्ड कप घेण्यासाठी तो आज लढत होता. माहिती नाही, लिकीचं लग्न समोर होतं आणि पोराचं शिक्षण समोर होतं, याच्यासाठी झगडत होता. पण खरं सांगू का, या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना सॅल्यूट आहे. यांच्यासाठी आम्ही टाळ्या वाजवल्यात आणि वाजवाव्यात.
पण या बांधावनी त्या बांधावा आमचा बाप पोचला. अरे त्या बापासाठी कोणी टाळ्या वाजवल्या का रगड्या? आणि त्याच्यासाठी बी अंतकरण दाटून यायला पाहिजे. बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली करवंडी वाळवणी. अंतकरण दाटून आलं. माझा मुद्दा संपलेला आहे. मी इथं मुद्दा संपवलाय. आई तुमचं काळीज हळवंय, तुमच्या डोळ्यात पाणी येणारच आहे. पण बाप का रडावा याचं उत्तर मात्र आम्हाला कळलं नाही. एक सांगू का, माझं म्हणणं असं आहे, जगद्गुरु तुकोबारायांनी जगाच्या मालकाला बोलवावं याच्यात नवल नाही आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी जगाच्या मालकाला बोलवावं याच्यात नवल नाही. पण जगाचा मालक तुकोबारायांसाठी मुराळी म्हणून यावा ना, हा मुराळी लई दुर्लभ आहे. विठ्ठल मग आले जगद्गुरु तुकोबाराय मृत्यू लोकात पुढते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. हा आले तुकोबाराय, हे सकल संत समाजासाठी आले. पण एक शेवटचं वाक्य सांगणार आहे, संत समाजासाठी आले पण समाजाने संतांना जगू नाही दिला. जे तुकोबाराय विठोबाला बोलले तेच झालं. समाजाने तुकोबारांना जगू नाही दिला. आजही तुम्ही संत सद्गुरू भगवान बाबांचं चरित्र उघडून बघा, त्यावेळेस काही लोकांनी बाबांना जगून नाही दिलं नीट. खऱ्या अर्थानं कुणीतरी उशाला आणून चोळी ठेवावी, कुणीतरी त्यांचं चारित्र्य खराब करण्याचा प्रयत्न करावा. हे जाई गे माये न करी सायास आम्ही विश्व नाही. खऱ्या अर्थानं तुम्हाला खरं सांगू का, जब तक जिंदा है तब तक निंदा है. लोक निंदा करणारच आहेत. सांगा ना तुम्ही. आजही महाराज म्हणजे ह्याचं मोठं पण नाही, पण मी सद्गुरू श्री संत भगवान बाबांच्या चरित्रावर 2-2 तास बोलतो. खऱ्या अर्थानं कीर्तनकाराचा अभंग अभ्यास सर्वस्वी आहे. आता हा विषय दुसरा आहे की लोक मला छत्रपती सांगण्यासाठी आतुरतेने ऐकत असतात. पण खरं सांगू का, जेवढे मोठे जगद्गुरु तुकोबाराय, जेवढे मोठे माऊली ज्ञानोबाराय, तेवढेच मोठे सद्गुरू संत वामन बाबा आणि भगवान बाबा आहेत. लक्षात नाही, त्यांचं कार्य खूप मोठं आहे. अहो काय माणसं घडलीत आपल्या महाराष्ट्रात. खऱ्या अर्थानं न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री, मी सांगतो या व्यक्तीचं नवल खूप मोठं आहे. सॅल्यूट आहे या माणसाला. का सांगा तुम्हाला, ज्ञानेश्वरी कधी उघडून नाही बघितली तरुणांनी, पण लहान लहान 15-20 वर्षाची पोरं महाराजांची ज्ञानेश्वरीचे स्टेटस ठेवतात. ही क्रांती केली आहे महाराजांनी. खरी क्रांती केली. अहो जगभरात संप्रदाय नेलाय. ज्ञानेश्वरी नितांत जीवापाड प्रेम करणारा व्यक्ती, एका शब्दावर प्रेम आहे. खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी म्हणते मी प्रसन्न आहे बाबा तुमच्यावर. हे एवढं सोपं नाही, याला लय साधना लागते आयुष्यात, लय साधना लागते. आणि कीर्तन बिना साधनेचं नाहीच. लक्षात येऊ नाही का. आणि ज्याच्या जीवनात साधना आहे ना, त्याच्या चेहऱ्याचं तेज तुम्हाला वेगळं दिसणार आहे. बघा हे सगळे तेज वेगळे आहेत. साधना पाहिजे आयुष्यात. लक्ष येऊ नाही का. बाकी तर येणारच आहे ना सगळ्या गोष्टी. ऐका. आणि मग शेवटाला आलोय. मग आले तुकोबाराय, संत समाजासाठी आले, पण समाजाने संतांना जगू नाही दिलं. नाही जगू दिलं. कळलेच नाही तो संत, कळलेच नाहीत. आणि तेव्हा कळले नाहीत आणि आता राहिले नाहीत. काय म्हणणं आहे तुमचं, बोला. राहिल्यात का आता? एखादा आहे का इकडं संत? हा सलबी बरं का चुकून. ज्यांनी सदरे घातले पण त्यांच्या सदरेला खिशे नव्हते ते संत होते. लक्षात घ्या. आता आमच्या शर्टाला खिशे आहेत, वर परत जॅकेट घातलं की 3 खिशे वाढतात. म्हणजे जेवढा कीर्तनकार फॅनची तेवढं पाकिट मोठं. नाही लक्षात आलं का तुमच्या? आम्ही काय संत आहे का? अखंड जया तुझी
विठ्ठल विठ्ठल अखंड जया तुझी मज दे तयाची संगती हा मगवी कमळापती तुझबाना कांता पडून राहीन भोगाची संताची. आणि म्हणून हे संत होते ज्यांनी समाजावर प्रेम केलं. नाही कळले तुकोबारा, अरे तुकोबारा बायकोलाच गडीवर कळले नाहीत. माझ्या माय बापा बरे नाही केले पदरी बांधले भिकाऱ्याच्या. तुकोबारा सांगतात आवले आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखते. आवले आमचा परमार्थच असा आहे की आम्हाला प्रपंचाला वेळ देता येत नाही. आवली म्हणली बास करा परमार्थ. ज्या लोकांसाठी परमार्थ करताना ते लोक तुम्हाला जगू नाही द्यायची महाराज. आणि खरंच तसंच झालं. आई मंबाजीनं काठीनं मारलं तुकोबारायांना, इतकं मारलं, प्रचंड मारलं. हे डोक्यापासून नखापर्यंत भनभन भनभन शरीर करत होतं. कीर्तनात लक्ष लागत नव्हतं. रात्रभर तुकोबाराय बायका पोरं रडत होती. आवली म्हणती महाराज अहो किती वेळ किती दिवस परमार्थ करणार, काय दिलं या परमार्थाने तुम्हाला. आवले काही मिळावं म्हणून परमार्थ करतच नाही ग, समाजाला काहीतरी द्यावं याच्यासाठी आम्ही आलोत. आवली आवली म्हणती भास करा. लई मोठं पण झालं मनाचं, आता राहत नाही हो. लेकरं बाळे रडायला लागली. तुमच्या जखमा आणि तुमच्या वेदना आम्हाला नाही सहन होत. तुकोबाराय कीर्तनाला उभे राहावेत. हे अंग लटलट कापावं, पोटऱ्या हातपाय लटलट कापाव्यात. कोणीतरी म्हणावं महाराज अहो कीर्तनात लक्ष नाही लागत तुमचं. महाराज म्हणतात खरं सांगू का, मला माझ्या मंबाजीची लय आठवण येते. शब्द आहे का, माझ्या मंबाजीची आठवण येते. म्हणजे ज्या मंबाजीनं काठीने मारलं त्याची आठवण तुकोबारायांनी यायला लागली. तेलाची वाटी घेतली, थेट मंबाजीकडे गेले. मंबाजी दार उघडा. मंबाजी म्हणतो हे तुका अरे कालचा मार कमी होता का, आज परत मार खायला आला. तुकोबाराय सांगतात मंबाजी मार नाही खायला आलो, तुमचे उपकार मानायला आलोय. उपकार अरे कशा पायी, अरे मी तर लय मारलं तुला. अरे काठीनं मारलं रे, अरे तुला उभं राहता येत नाही. अरे तुका खरं सांग झोपला नसशील ना रात्रभर. तुकोबाराय सांगतात मंबाजी रात्रभर झोप लागली नाही, इतक्या वेदना देत होत्या जखमा, लई त्रास होत होता. घडी 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 इतका त्रास होत होता. अरे तुम्ही मारलं म्हणूनच उपकार मानायला आलोय. तुका अरे मारलं म्हणून कोण उपकार मानतं का रे महाराज. तुकोबाराय सांगतात अरे खरंच अहो खरंच मंबाजी तुम्ही जेवढ्या जोरात मारलं ना तेवढ्या जोरात वेदना देत होत्या जखमा, तेवढ्या तीव्रतेनं जखमा दुखत होत्या. आणि जेवढ्या तीव्रतेने जखमा दुखत होते ना तुम्ही मारल्यामुळं मला माझ्या विठोबाची आठवण आली ना, म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. हे संतांचं जीवन होतं, हे समर्पित होतं. खऱ्या अर्थानं अंतकरण दाटून आलं, समर्पण भावना आली. मी सांगितलं मगाशी तुम्हाला, संत भगवान बाबांचं जर चरित्र उघडून पाहिलं ना, कुणीतरी त्यांचं चारित्र्य मलिन करण्यासाठी कुणीतरी चोळी नेली. एवढी एवढीशा पैशासाठी, थोड्या पैशासाठी स्त्री जावी. आणि खऱ्या अर्थानं संत भगवान बाबांनी त्याच्यावरच कृपा करावी. काय अरे तुझी चुकी नाही, तू पोटा पाहण्यासाठी केला असेल कदाचित. मला असं वाटतं ही माणसं असे संत परत या मातीत या भूतालावर होणे नाहीत. आली माणसं क्रांती करून गेली. युगायुगातून अशी माणसं येतात, लक्षात नाही का, युगायुगातून येतात. आणि म्हणून ही युगप्रवर्तक ठरतात. ही युगप्रवर्तकासारखी माणसं आमच्या आयुष्यात आली म्हणून आम्ही भाग्यवान आहे. तुकोबाराय सांगतात मंबाजी तेलाने हातपाय दाबले. मंबाजीनं साष्टांग दंडवत केलं तुकोबारायांना. हा महाराजांचा परमार्थ होता. नाही जगू दिलं समाजानं, नाही जगू दिलं. आवली म्हणती भास करा महाराज, आता खरंच तुमच्या पाया पडते हो, खरंच तुमच्या पाया पडते. महाराज म्हणतात आवले विठोबा घ्यायला येणार आहे ग, तो म्हणला मला येणार आहे, त्यांनी मला शब्द दिलाय. तू का अरे तुझ्यासाठी मुरारी म्हणून मी येणार आहे. आवली म्हणते मग आला का नाही अजून. अगं येणार आहे, थोडा संयम ठेवावा लागतो. अहो तुमचा निरोपच जात नाही तुमच्या विठोबापर्यंत. आवले आता मी विठोबाची जवळची माणसं हेरणार आहे बरं का. आणि मग गरुडाला जवळ केलं. एक 2च मिनिटात पहिल्या चरणावर येतोय. गरुडाला जवळ केलं. गरुडा अरे तू तरी जवळच आहेस, तू देवाच्या जवळच आहेस. सांग ना देवाला, देवाला आठवण नाही कर येत माझी. अरे भक्ती करा, परमार्थ करा, नामस्मरण करा, हे समाजाला सांगितलं. पण खरं सांगू का गरुडा, आता 42 वर्षाचा परमार्थ झाला, आता साधन संपलं असं वाटतंय. आणि साध्याच्या अवस्थेवर येऊन थांबलोय. पण जगाचा मालक अजून काही येईना, ज्यांनी शब्द दिला होता मुरारी म्हणून येणार आहे. हे गरुड सांगतो महाराज मला माफ करावं, माझीच आई मला हिमालयात नेऊन ठेवायला लागली. काळाची हे उडी
पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. माझीच आई मला हिमालयात नेऊन ठेवायला लागली. यम तिथं आला. मी नाही वाचू शकत, मी नाही निरोप देऊ शकत. गरुडा काहीतरी सांग. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय आहेत. तुम्ही लक्ष्मीला विनंती करा, लक्ष्मी तुमचं काम करेल. तुकोबारे सांगतात, आई अरे तू तरी सांग देवाला, त्याला कळवळा येत नाही का ग माझा? अरे दिसत नाही का? अरे लय सहन केलं, मंबाजीनं काठीनं मारलं, शोभा कासराच्या बायकोनं उकळतं पाणी अंगावर टाकलं. आई आता दिसो नये जना आईसे करा नारायणा, आता नाही राहत. आई म्हणते, खरं सांगू का महाराज, मला लय दया आली तुमची, पण देव आता झोपलेत आणि झोपलेल्या देवांना उठवायचं एवढं आव्हान आमच्याकडे नाही, आम्ही नाही करू शकत हे. मग आई काय करू? तुका म्हणी शेषा जागे करा ऋषिकेशा. हा आता तुम्ही काय करा, शेषाला सांगा. शेषाच्या अंगावर देव विराजमान आहेत. तुकोबाराय सांगता, शेषा अरे तू तरी काम कर. शेष म्हणला, पूर्वी लय श्रम झालेत, आता भात झालं. ते चेंडू गेला, पेंढ्या गेला, नाही कळलं का तुम्हाला? सांग पेंढ्या हरिताचे, सांग पेंढ्या हरिताचे, पाण्यात गेला सांगना, पाण्यात गेला आंबी आईची झलक मारते कभी कभी, लय कोरडा नाही वाटलं पाहिजे. हा जीव माझा, हा जीव झालाय वेडा पिसा सांगना, पाण्यात गेला. काय होईल, 11 वाजत्याला बाकी नाही, काय वेळेचं बंधन आहे. मी वरचे 15 मिनिटं मागून घेतलेत. माझ्या एनर्जीची काळजी करू नका, माय काय पाय दुखणार नाही. मी फडाव 4-4 तास कीर्तन करतो, त्यामुळे 2 तास विषय मोठा नाहीये, पण 15 मिनिटं महाराजांकडून मी वाढून घेतले. का तुम्हाला छत्रपती सांगायचे, 1 मिनिटात अभंगाच्या 30 सेकंदात पहिल्या चरणावर येऊ आणि खऱ्या अर्थानं मधलं भजन घेऊन थोडं महाराजांवर बोलतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. 5-10 मिनिटं इकडे तिकडे झाले तर थोडे ऍडजस्ट करून घ्या. रिमोट घेऊन टीव्ही समोर बसलो तर पहाटे 3 वाजतात कळत नाही. नामस्मरणात लोक सारखं घड्याळा बघतात. काय होतं,
हाँ रील्स वो देखेंगे अभी कीर्तन होने के बाद में वो करेंगे वो गणित हा लक्ष देणं ऐका लक्ष देणं ऐका आणि मग निरोप जात नाही आणि मग वारीच्या वाटेवर काही संत निघाले तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार मग निरोप गेला आणि जगाचा मालक तुकोबाऱ्यांना घ्यायला आला ऐका तुकोबाऱ्यांना घ्यायला आला तुकोबारे ज्याला त्याला म्हणतात देव घ्या कोणी ऐता आला घरपुसोणी कोणाला त्यावेळेसही देव कळला नाही आणि मग तुकोबाराय सांगतात आवले जगाचा मालक आलाय आणि मी माहेराकडे जाणार आहे मी महिला मंडळाला एकच शेवटचा प्रश्न विचारतो जर सासराला लई जात झाला खूप त्रास झाला तर आठवण कुठली येते हा आता तुकोबारायांना सासराला जात झाला आपुल्या माहेरा जाय काय नाही लक्षात पण टाळी मात्र लक्षात राहिली आपुल्या माहेरा जाय आपुल्या जाय निरोपया संता हातिया आपुल्या माहेरा सगळ्या कलाकारांसाठी जोरात अहो असे कलाकार असते कीर्तनकाराचं भाग्य असतं ते एवढं सोपं गणित आहे का आणि लक्ष देऊन ऐका बरं का आणि मग जगाचा मालक तुकोबारायांकडे आला आणि तुकोबारायांना सांगता तुका अरे चल तुकोबाराय सांगता देवा कधी आला देव सांगतात सप्त्याच्या पहिल्याच दिवशी बसलो होतो पण वक्त्याचा विक्षेप होईल आणि कीर्तनात विक्षेप म्हणजे वक्त्याचं मरण आहे म्हणून तुला डिस्टर्ब केलं नाही तुका आता काल्याला फक्त तुला मिठी मारायला आलो तुझ्या मुखात खऱ्या अर्थानं काला बरवायला आलो देवा आता तसं नाही आता घरी चला आवलीला सांगतो काहीतरी जेवायला करायला आणि मग तुकोबाऱ्यांनी देवाचा हात धरला आणि देवाचं पहिलं पाऊल जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या घरात पडलं आणि निर्याण काळ प्रसंगात तुकोबाऱ्यांच्या मुखातून अभंगाचं
घरास आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडके जर्जर. सज्जन हो, अल्पश बुद्धीनं अभंगाचं चिंतन मांडलेलं आहे. दोन पद्धतीत अभंगाचं निरूपण मांडता येतं. त्याच्यातली एक पद्धत अवलंबली. खऱ्या अर्थानं पहिल्या चरणाला थोडं वेटेज ठेवत आपल्या समोर चिंतन मांडलंय. जगाचा मालक तुकोबाऱ्यांना पाहुणा म्हणून घ्यायला आला. मला असं वाटतं तुकोबाऱ्यांच्या मुखात भगवान परमात्म्याचं नाम होतं म्हणून तुकोबाऱ्यांना घ्यायला जगाचा मालक आला. आपल्याला जगाचा मालक घ्यायला येईल का माहिती नाही, पण जगाच्या मालकाच्या चरणाजवळ जर आम्हाला जायचं असेल तर आम्हाला त्याचं नामस्मरण करावं लागेल. विठोबा रघुमा पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेश काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. सज्जन हो, या ठिकाणी अभंगाचं चिंतन संपलेलं आहे. अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात कीर्तनरूपी सेवा समर्पित करत असताना अनेक जणांचा असा प्रश्न उपस्थित राहतो की छत्रपती शिवाजीराजे धर्मवीर शंभूराजे कीर्तनात का सांगायचे. छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे देव होते, कारण कीर्तनात संत आणि देव या दोनच गोष्टी खऱ्या अर्थानं प्रतिपादन करायचे असतात. मग सांगा, छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे देव होते का? मला असं वाटतं छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे देव होते का माहिती नाही, पण छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे होते म्हणून आमच्या मंदिरातील देव शिल्लक आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचं कार्य खूप मोठं आहे. काहीच राहिलं नव्हतं, संपला होता महाराष्ट्र. ही शेवटची 7 ते 8 मिनिटं माझ्याकडे राहिली. ही सेवढी माझ्या सोबत चला आणि या ठिकाणी मी सेवेला पूर्ण विराम देणार आहे. जरी बसल्यापैकी कोणाचे पाय लईच दुखायला लागले, गुडघे लांब करून बसायचं, लई टेन्शन घ्यायचं नाही. माय तोंडाक मोकार असं कडू असं तोंड करायचं नाही. लक्ष देऊ नाही का? कारण की थोडं राहिले 7-8 मिनिटं, मला तीही लई खूप जड आहेत, पण खरं लक्ष देऊ नाही का? काय होतं, संतोष महाराज संपला होता महाराष्ट्र, गाडेकर महाराज संपला होता महाराष्ट्र. इथं काही शिल्लक राहिलं नव्हतं. सज्जन हो, खऱ्या अर्थानं 12व्या शतकात माऊली ज्ञानोबारायांनी ते 12वं शतक महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं होतं. ज्या 12व्या शतकात माऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करत होते
आळंदी खऱ्या अर्थानं आनंदानं दुमदुमत होती, पंढरपूर आनंदाने दुमदुमत होतं. वारकरी नाचत होते, धारकरी नाचत होते. खऱ्या अर्थानं वारकऱ्यांच्या आणि धारकऱ्यांच्या नाचण्यात मृदंगाचा आवाज, टाळांचा आवाज, खऱ्या अर्थानं नामस्मरणाचा जयघोष चहूबाजूने या ठिकाणी होत होता. आळंदी आनंदाने दुमदुमत होती. आळंदीत माऊली ज्ञानोबाराय या मुखानं प्रतिज्ञा करत होते, हे ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ती अभिजात भाषा कशी आहे माऊली ज्ञानोबाराय 12व्या शतकात सांगत होते. माझा मराठाची बोल कौतुके मै अमृतात ही पैंजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू. खऱ्या अर्थानं मराठी भाषेचं श्रेष्ठत्व माऊली ज्ञानोबाराय 12व्या शतकात उभं करत होते. घरासमोरची तुळशी वृंदावन सुंदर दिसत होती. माता भगिनींना खऱ्या अर्थानं या ठिकाणी गौरव उभं राहिलं होतं, वैभव उभं राहिलं होतं. हिरवा शालू पांघरावा असं खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उभा राहिला होता. पण काय माहिती कुणास ठाऊक काहीतरी घडलं आणि महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली आहे. चला सोबत महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली, महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली आणि 8,000 इस्लामिक सत्ता, 8,000 इस्लामिक सत्ता दिन 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 करत हे घोड्यांच्या टापांचा धाडधा टप 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 आवाज झाला. खऱ्या अर्थानं तलवारीचा समशेरींचा आवाज होऊ लागला. कोणतरी 8,000 इस्लामिक सत्ता सहित महाराष्ट्रावर आक्रमण केला. हे कोण आला होता? आला होता अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीनं 8,000 इस्लामिक सत्ता सहित महाराष्ट्रावर आक्रमण केलं. पहिला आक्रमण संभाजीनगर या भागात झाला आणि खऱ्या अर्थानं आक्रमण महाराष्ट्रात होऊ लागलं. हे चला सोबत का सांगायचे छत्रपती, दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली. दिवसा ढवळ्या खऱ्या अर्थानं घरासमोरचं तुळशी वृंदावन नष्ट झालं. हे रयतेचं स्वप्न संपलं होतं. शेतकरी डोंगर दऱ्यात लपून बसते. घरासमोरून लेकरं बाळं उचलून नेल्या गेली. अरे कोण रोखणार, कोण रोखणार हे वादळ? अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. दादा, अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्र उद्ध्वस्त केला, संपवला महाराष्ट्र, बहुजनांचा महाराष्ट्र, 18 पगड जातींचा महाराष्ट्र आणि 12 बलुतेदारांचा महाराष्ट्र उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आला. दिवसा ढवळ्या आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज, आक्रोश जबरदस्त होत होता. काय कुणास ठाऊक, काय कुणास ठाऊक होत होतं हे? अरे भगव्याचा रंग अंधुक झालेला होता. दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा सह्याद्री झुकल्यासारखा वाटत होता. आणि मग कोण रोखणार हे वादळ? कोण रोखणार हे वादळ? कोण रोखणार हे वादळ? मग हा आवाज उठला इकडे, कुठून तरी आवाज आला, कुठून तरी आवाज उठला आणि मग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पैठणमध्ये आवाज दिला. अरे कोणी आवाज दिला? पैठणमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. ए वये, अरे काय चाललंय महाराष्ट्रात वय? ए वये, अरे काय चाललंय महाराष्ट्रात? मंदिरं उद्ध्वस्त झाली वय, मंदिरातले हे उद्ध्वस्त झाले वय, तुळशी वृंदावन उद्ध्वस्त झालेला आहे. आया बहिणींची इज्जत तुटली गेली वये. आता जर दारू घडलं नाही तर अनर्थ होईल वये. अरे धर्म संपून जाईल. हा 18 पगड जाती 12 बलुतेदारांचा महाराष्ट्र आहे. हा समता बंधुता जपणारा महाराष्ट्र आहे. सदाचाराची शिकवण सांगणारा महाराष्ट्र आहे आणि ही नीतिमूल्य जपणारा महाराष्ट्र आज उद्ध्वस्त होईल जाईल वये. आणि संपेल महाराष्ट्र वये. तुला दारू उघडावं लागल वये, तुला दारू उघडावं लागल वये. दारू उघड वया, 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 दारू उघड वया,
चला माऊली महाराज धार करावा चला. जय हो. क्या बात है. आणि बयन दार उघडलं चला सोबत. बयन दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. सर धाराशिव बर का, उस्मानाबाद नाही धाराशिव. अहिल्यादेवी नगर, अहमदनगर नाही अहिल्यादेवी नगर. संभाजीनगर, औरंगाबाद नाही संभाजीनगर. विषय धर्माचाच आहे पण धर्माची व्याख्या वेगळी. एखाद्या गरजवंताला आम्ही कामाला येणं म्हणजे धर्म आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावान देव तेथेची जाणावा म्हणजे धर्म आहे. आपण जेवत असताना आपला शेजारी जेवलाय का नाही याची विचारपूस करणं म्हणजे धर्म आहे. धर्म आम्ही जातीत अडकून घेतला. आणि धर्माची व्याख्या म्हणजे जात नाही. जाती व्यवसायानुसार पडल्या. काहींनी याचा फायदा घेतला पण अजूनही सजग राहा. एक 4-5 टकोरी अशी असतात जी दंगल घडवतात, काठ्या आणून ठेवतात, गोट्या आणून ठेवतात आणि आम्ही आमचं डोकं फोडतो. अजून सजग होणं गरजेचं आहे. संतांची शिकवण, महापुरुषांची शिकवण फार मोठी होती. धाराशिव म्हणावं लागल, उस्मानाबाद नाही धाराशिव. अहिल्यादेवी नगर आणि संभाजीनगर. क्यों? भारत में रहना पड़ेगा ना तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, शिवबासमोर झुकावं लागेल, संभाजी राजांना मानावं लागेल. तुकोबाराय, ज्ञानोबाराय आणि श्री भगवान बाबांची क्रांती आम्हाला मानावी लागेल. तर भारतात राहावं लागेल, तर महाराष्ट्रात राहावं लागेल, तर या संतांची विचारधारा आम्हाला सोबत घ्यावी लागेल. आणि दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. धाराशिव म्हणजे प्रचंड बदल, जबरदस्त. भूमपरांडा तालुका. मासाहेब जिजाऊंना दिवस गेले धाराशिव जिल्ह्यामध्ये. आई बयन दार उघडलं बरं का. कदाचित आई तुळजा भवानीने दार उघडलं, माहूरच्या रेणुका माताने दार उघडलं आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीने दार उघडलं. कदाचित वणीच्या सप्तशृंगीने दार उघडलं पण दार मात्र आज उघडलं. एक मोठं वाक्य बोलणार आहे महाराज संतोषी महाराज. दार उघडलं हिंदुत्वासाठी. चला मी मुस्लिम आहे म्हणून मला लोक बोलवतात की महाराज काहीतरी वेगळं अट्रॅक्शन आहे या माणसात. माझं कौतुक नाही सांगत पण आम्ही कुठल्याही जाती जन्माला आलोय हे महत्वाचं नाहीच आहे. आम्ही महाराष्ट्राच्या माती जन्माला आलोय ना, ही गोष्ट लय महत्वाची. आमची जात कोणती माहिती नाही पण आमच्या प्रत्येकाच्या जाती समोर आधी हिंदू लागलाय म्हणून आम्ही हिंदुस्थानात ते लक्षात. प्रत्येक जण हिंदू आहे. ये भूमि हिंदू की है याद रखो. ये भूमि प्रभु रामचंद्र की है. ये भूमि संतों की है, सांताची नाही. कॉन्व्हेंटला इंग्लिश मिडियमला मुलं असावीत पण सांता म्हणून नाही पाठवायचं शाळेत. ती कधीतरी संत बनून गेली पाहिजेत. त्यांची वेशभूषा कधी माऊली ज्ञानोबारायांकडे गेली पाहिजे, कधी कोणी तुकोबाराय बनून गेलं पाहिजे, तर कधी कोणी संत सद्गुरू भगवान बाबा म्हणून शाळेत अशा रूपाने कोणी गेलं पाहिजे. ये भूमी सांता की नाही संतो की आहे. काहींना माझं बोलणं पटन, काहींना पटणार नाही गड्या, पण मला असं वाटतं हिंदुत्वावर आम्ही बोललं पाहिजे. अरे आम्ही धर्म 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 म्हणून नाचतो पण आम्ही धर्मावर चालतो का? कळलाय का आम्हाला धर्म? कधीतरी डोळे उघडून बघा. अरे गड्या आम्हाला जर धर्म कळला असता तर नवरात्रीला देवी समोर आम्ही बायका नाचवण्याचा कार्यक्रम नसता ठेवला. जर आम्हाला धर्म कळला असता तर, आम्हाला धर्म कळला असता तर गणेश उत्सवाला हे नाच गाण्यांचे कार्यक्रम नसते ठेवले. ज्या टिळकांनी खऱ्या अर्थानं गणेशोत्सव साजरा केला, उभा केला, त्यांची भावना होती लोक एकत्र यावीत,
मग कळला असता धर्म तर गल्ली गल्ली 10 गणपती आम्ही बसवले. काय धर्माची व्याख्या आहे? आणि धर्म म्हणून आम्ही मिळवतो. अरे हिंदुत्व म्हणून मिरवायचं असेल तर त्याची आचारसंहिता आम्हाला पाळावी लागेल. हिंदुत्वाचा अर्थच असा आहे, कोड्याही जीवाचा न घडो मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. त्याचा अर्थ असा आहे, कोणी उच्च आणि कोणी नीच नाही, सगळे एक आहेत म्हणजे हिंदुत्व आहे. आणि हे ज्यावेळेस कळलं ना त्यावेळेस खरंच आम्ही धर्माचं पालन आमच्याकडून आहे. महाराज चला पक्वाजी साहेब बरोबर आहे, चालेल. हे समजलं पाहिजे. आजही लोक आम्हाला हिणवतात महाराज. म्हणले काय मुस्लिम कीर्तनकार आहे, 2 पैसे मिळतात म्हणून फिरतात ही माणसं. त्यांच्या घरात देव आहे का? गड्यात तुझ्या अख्ख्या खानदानाचे जेवढे ग्रंथ नाहीत तेवढे ग्रंथ माझ्या घरात असतात. येऊन बघ. हे सांगायला लागलं बरं का मुद्दामून. जाती जाती धर्मात माणसं अडकली. भेड निर्माण केला जाती जातीत. अरे कुठं फेडाले पाप जाती जातीत तेढ निर्माण करणार. रडकुंडी आली तर माणसं याला आता. आणि आपण असं केल्यानंतर राजकारणी का नाही फायदा घेणार? याचा घेणार ना ते फायदा. आपण घेऊन दिला फायदा. कदाचित वाईट वाटेल तुम्हाला पण एक खरंय. हे असं बोलताना मी मगाशी सांगितलं मी हैदराबादला अफजल फाडतो. चला बरं माझ्या सोबत कीर्तनाला. सोपं आहे का गणित तिथं? लय भयानक वातावरण आहे तिथं. माझी आई म्हणती पोरा झी टॉकीजला कीर्तन कॅमेरा बघती, कधी युट्यूबला बघती. विरुंगळा म्हणून कधी कीर्तन लावून नामस्मरण होईल म्हणून कधी कधी पोराचंच कीर्तन लावून बसते. आणि मग घरी आल्यावर म्हणती पोरा जरा निहार बोलत, जरा लईच परखड बोलतो जरा. मग म्हणलं आई ज्या दिवशी तुझं पोरग जाईल नाही त्या दिवशी धर्मासाठी गेलं म्हणून सोडून ते धर्मासाठी गेलं. अहो सांगितलंय आम्ही आमच्या सगळ्या पाहुण्या रावळ्यांना आजच. ज्या दिवशी देह जाईल त्या दिवशी भजन करून या देहाला न्या. भजन करून गेला पाहिजे देह. अरे परमान्नात विलीन झाला पाहिजे तो. अरे मातीच होणार आहे ना. काढलं तरी माती, जाळलं तरी माती. मातीच होणार आहे. राहुनी या घराघर दिसेना मला, राहताना कुणी पाहिले का मला. जन्म घेण्याच्या आधी कुठे राहिला, 9 महिने आईच्या उदरी राहिला. राहताना कुणी पाहिले का मला, दाखवा दाखवा घर माझे. हाडा मासाचा पुतळा कोणी बनविला, रंग काळा सावळा कुणी हा दिला. हे रंगविताना कुणी पाहिले का मला, आणि दाखवा दाखवा घर माझे. जन्म घेण्याच्या आधी कुठे राहिला, अरे कुठं राहिलो. अरे कोणी बनवला हाडा मासाचा पुतळा, कोणी दिला रंग काळा सावळा. संत चोखोबा सांगे तुकारामाला, देह मातीचा मातीत जाणार हा, आणि जाळताना कुणी पाहिले का मला, अरे दाखवा दाखवा घर माझे मला. या जगातून जाताना आणि जाळताना कुणी बघितलं का मला. अरे कुठं अडकलो गड्या, क्षणभंगूर नाही भरवसा. वेळ कमी राहिलेला आहे, आयुष्य जगून घ्या. कीर्तन 11 वर गेलं त्यासाठी माफी मागतो. म्हणजे तुम्ही नाराज होऊ नका, मी कीर्तन जास्त वाढवलं. माझाही कसा नाही ना नाराज. मला लोड येतोय सगळे का डाळ्या. शेवटचे 5 मिनिटं आता खर्च. मिनिट मोठा आहे थोडा माझा. रोज 10:30लाच कीर्तन संपत असं, आज 11 गेले कदाचित. आणि मग बयन दारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. साऊंड सिस्टीम साठी एकदा जोरदार टाळी वाजवा. एकच नादच करायचं नाही. एका महिन्यात लय फिरलो पण अशी साऊंड सिस्टीम नाही गाडी. परत तो आता भेटल्या म्हणजे रोजच असं म्हणते का काही सिस्टीम नाही. पण खरंच एक नंबर पोरग बी न्यारी कोंडशी. ऐका ऐका, अंतकरण भरून आलं. आणि मासाहेब जिजाऊंना दिवस गेले भूम परंडा तालुक्यात. आणि शहाजी राजे भोसले समोर उभे आहेत. मासाहेब जिजाऊंचं तेज आज जबरदस्त आहे. शहाजी राजे सांगतात, महाराणी साहेब पुत्र व्हावा इस्सा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. असा पुत्र जन्माला घाला, आदिल, निजाम, मुघल, कुतुब, डच आणि फ्रेंच यांच्या मानगुटावर बसल आणि पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करल असा पुत्र यावेळी जन्माला घाला. शहाजी राजे कदाचित कर्नाटकला निघून गेले आणि महासाहेब जिजाऊ शिवनेरीवर आल्या.
शिवनेरीवर मासाहेब जिजाऊंना आणण्यात आलं. चौकट आणि सुरक्षिततेच्या बाबतीत जबरदस्त गड आहे. गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी. लक्ष्मी म्हणती, आऊ साहेब डोहाळे लागले म्हणून विचारायला आले. रागू नका, पण काही खाऊशी वाटतं का? हे लक्ष्मी, अगं दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत तुटली. अगं उद्ध्वस्त होताना पाहिलाय लक्ष्मी महाराष्ट्र. आया बहिणींचा आवाज, किंचाळण्याचा आवाज कानावर आहे. स्वराज्याचा वाघ कदाचित पोटात आहे लक्ष्मी. आणि तू विचारती खाऊशी वाटतं का? आंबट खायचे डोहाळे नाही लागले लक्ष्मी. अरे तिखट खायचे डोहाळे नाही लागले लक्ष्मी. आणि दगडी खायचे डोहाळे नाही लागले. माती खायचे डोहाळे लागले की दगडू पोरग जन्माला येतं. माफी मागते मासाहेब, पण डोहाळे कशाचे लागले लक्ष्मी? जर आया बहिणींची इज्जत तुटली असेल, मंदिरातील देव उद्ध्वस्त झाले असतील, मंदिरे उद्ध्वस्त झाली असतील, हे लक्ष्मी, अरे आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज आला असेल तर डोहाळे कसे लागतील? आदिलशाही, निजामशाही, मुघल, कुतुब, डच आणि फ्रेंच यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केलाय. हे लक्ष्मी, मला घोड्यावर बैसावं असं वाटतंय, मला सिंहावर बैसावं असं वाटतं, मला दानपट्टे फिरवायचे वाटतात, मला दानपट्टे फिरवायचे वाटतात, मला समशेरी फिरवायचे वाटतात, मला दानपट्टे फिरवत दुश्मनांच्या गर्दनी उडवत हे लक्ष्मी पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकावा असं वाटतंय. हे डोहाळे आईसाहेब जिजाऊंना लागले. आणि मग दिवस सोजटला फाल्गुन वैद्य तृतीया. फाल्गुन वैद्य तृतीया हे निष्णात वैद्य चांगल्या हाताच्या सुईने शिवनेरीवर कुणीतरी येणार याची चाहूल महाराष्ट्राला. सह्याद्री नजर लावून बसला शिवनेरीकडं. शिवनेरी आवाज देणार होती. अरे शिवनेरी आवाज देणार होती त्या वाघाला तो वाघ जन्माला येणार होता आणि शिवनेरीतून आवाज येणार होता. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 आणि तो दिवस उजडला आणि शिवनेरीवर बहुजनांच्या राजाचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि महाराज जन्माला आले आणि आनंद झाला. आणि खऱ्या अर्थानं आज तो दिवस महाराष्ट्रासाठी गौरवशाली महाराष्ट्राचा दिवस होता. वेळ कमी आहे म्हणून फास्ट गेलो. अफजल खान फाडणार आहे 30 सेकंदात, काळजी करू नका. टाकणे महाराज ज्यावेळेस मी पुन्हा येईल त्यावेळेस मला आज वीर जवान सांगायचा होता थोडा. आमचे बाजीराव साहेब आर्मी रिटायर आहेत. आणि खरं सांगू का, बाजीप्रभू देशपांडेने एका हातात, या हातात 6.5 किलोचा दानपट्टा आणि या हातात 6.5 किलोचा दानपट्टा घर फिरवत बाजीप्रभू देशपांडे अशी लढत होते गड्या. तोफे आधी नामरे बाजी. सैनिकाचा बी दिवस तसाच आहे. जोपर्यंत तो तिरंगा फडकत राहतो ना तोपर्यंत तिरंगाला ऊर्जा देतो. हे तिरंग्यासाठी काय बी करत तर का. वीर जवान शहीद होतात गड्या, त्यांना मानलं पाहिजे. आम्ही मानलं पाहिजे. आयुष्य त्यांचं व्यतीत होतं देशासाठी. देव, देश आणि धर्म याच्यासाठी जी माणसं जगतात ना ती मेल्यानंतर जिवंत राहतात गड्या. आणि म्हणून आम्ही जगलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो दिवस उभा राहिला. हे शेवटचे 2 मिनिटं घेतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आणि संपला महाराष्ट्र. ज्यावेळेस मी पुन्हा येईन त्यास कम्प्लीट मग ते ब्रह्मदादा म्हणले तसं 2 तास चरित्र घेऊन येईल, काळजी करू नका. अभंगाची भूमिका आणि शिवचरित्र अर्धा पाऊण तास, कधीतरी मग तानाजी मालुसरे घेऊन येईन. लई जबरदस्त एका झपक्यात उदयबान आणला ताना. लई भयानक माणसं. आणि मग चला सवाच महाराजांचा जन्म झाला. आणि खऱ्या अर्थानं महाराज दानपट्टे चालू लागले, महाराज तलवारी चालू लागले, गर 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 समशेरी फिरवावी लागले. वय वर्ष 8, वय वर्ष 10, आता 10 वर्ष झालं आणि महाराज परिपक्व झाले. महाराज असे परिपक्व झाले, महाराजांना प्रश्न पडायला लागला, आई साहेब मुघल कोण, आदिल कोण, निजाम कोण? अरे कोणी मंदिर उद्ध्वस्त केली आई कोणी मंदिर उद्ध्वस्त केली सांग ना आई. आई म्हणते, हे शिवबा अजून एवढा मोठा नाही झालास, परंतु खऱ्या अर्थानं आज 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 तो दिवस आला की राजांना सांगायचा होता महाराष्ट्र कोणी उद्ध्वस्त केला. आणि मग मासाहेब जिजाऊंनी ठरवलं छत्रपतींचा पहिला विवाह करायचा. म्युझिकचा आवाज कमी ठेवा. बस. अंतकरण दाटून आलं आणि वयाच्या 10व्या वर्षी मासाहेब जिजाऊंनी छत्रपतींचा पहिला विवाह केला. एकूण विवाह 8 विवाह झाले. प्रश्न पडला असेल, हम दो और हमारे दो. मग महाराजांनी 8 लग्न का केली? जाधव घराणं हे मासाहेब जिजाऊंचं घराणं होतं. इथं जातीचा प्रश्न नव्हता, इथं घराण्यांचा विषय होता. ही माणसं मुघल, आदिल, निजामांना जाऊन मिळण्याची दाट शक्यता होती म्हणून ते घराणं जवळ केलं. कृष्णाजी महाराज मोरे घराणं हे मासाहेब जिजाऊंच्या जवळचं घराणं, म्हणून मोरे घराणं स्वराज्यात पहिलं घ्यायचं म्हणून मोरे घराण्यात एक कन्या दिली.
सातारचं फलटणचं निंबाळकर घराणं हे साम्राज्यातलं मोठं घराणं म्हणून पहिलं विवाह निंबाळकर घराण्यात केला. मुधोजी निंबाळकरांची कन्या. मोहिते घराण्यात कन्या दिली, गायकवाड घराण्यात कन्या दिली. त्यावेळेस जाती धर्म काहीच नव्हतं, आता आल्यात बरं का. त्यावेळेस अशी स्पेसिफिक जात म्हणून कुणी नाव घेत नव्हतं. लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचं पांढरी तिंदे. म्हणून अंतकरण दाटून आलं आणि महासाहेब जिजाऊंनी पहिला शोभा आज तुझा विवाह करण्याचा आम्ही ठरवलंय. राजा म्हणतो आई कशा पाहिजे. निंबाळकर घराण्याची कन्या आहे, रणरागिणी आहे, जबरदस्त तेज शोभा, शान आहे. राजे म्हणतात आई मुधोजी उद्या कन्या घेऊन या बरं का गडावर. महासाहेब जिजाऊंनी आवाज दिला, मुधोजी निंबाळकर घेऊन आले कन्येला. आणि कन्येने असं पाहिलं छत्रपती शिवाजीराजे तलवार चालवतायत आणि मुधोजी निंबाळकरांची कन्या सर 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 धावत आली आणि तुरु तुरु धावत येऊन महासाहेब जिजाऊंच्या मांडीवर बसली. त्या कन्येचं नाव आहे महाराणी सईबाई, धर्मवीर शंभूराजांची आई साहेब. सईबाई म्हणतात महाराणी साहेब आऊसाहेब माफी मागते, पण सगळे म्हणतात ते छत्रपती होणार आहेत. सगळे चहूबाजूने आवाज होतोय ते छत्रपती होणार आहेत. ते तलवारी चालवतायत, समशेरी चालवतायत. त्या छत्रपती शिवाजी राजांशी आम्हाला विवाह करायचा आई साहेब. हे डोळे भरून आले मासाहेबांचे. मुधोजी कन्यादान करा बरं का. मुधोजी सांगतात आई द्यायला काहीच नाही हुंड्यात. मुधोजी काहीच नका देऊ, एक शब्द द्या. जोपर्यंत स्वराज्य उभं राहत नाही तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत निंबाळकर घरानं महाराष्ट्राची एक निष्ठा, बास एवढंच द्या मुधोजी. निष्ठा दिली, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठा दिली, निष्ठा शब्द दिला निंबाळकरांनी. शब्दाला पक्की होती ती माणसं, तत्वी होती. निष्ठी नव्हती, निष्ठा होती त्यांच्याकडं. निंबाळकरांचा शब्द हा शब्द होता. दुसरा विवाह कर्नाटकमध्ये झाला. 8 विवाह सांगत नाही, दुसरा विवाह सांगतो, येतो लगेच पुढं. असं मनगड धरलं शोभा आता तुला महाराष्ट्र दाखवायचं आहे. राजा म्हणतो आई अरे बघितलाय मी महाराष्ट्र. शोभा अरे तू विचारतो ना मुघल, आदिल, निजाम, कुतुब, डच आणि फ्रेंच कोण. अरे तू विचारतो ना आई अरे तू कशा पायी रडती. आज सांगणार आहे तुझी आई तुला का रडती म्हणून. कर्नाटक मध्ये दुसरा विवाह, बापाच्या समोर पोराचं लग्न व्हावं म्हणून राजांचा हात धरला. शोभा चल. आणि मग जे दृश्य दाखवलं ना ते मनाला हेलवणार होतं गड्या. सांगणार राजा रयत कुठे. माणसं घरात लपून बसलेली, दादा बाहेर निघत नव्हती. माणसं थरथर कापत होती. अशी घोड्यांच्या टापांचा आवाज आला ना माणसं अशी वेड्यासारखी करत होती, घाबरली होती माणसं. घरासमोरून अशी बारकी बारकी पोरं उचलून घेऊन गेलती. सैतान आई रयत दिसत नाही ग. अरे दिसेल कशी. ही माणसं बाहेरच येणार नाहीत शिवबा. आणि जी बाहेर येणार नाहीत ना ती जगणार नाहीत आता जास्त दिवस. संपलाय महाराष्ट्र. राजा शेतकरी कुठे. आई शेतकरी डोंगर दऱ्यात बसला होता. अरे पेरणी नाही केली तर पीक कसं उगवणार. राजा म्हणतो आई खरंच नाही रे शेतकरी, मी माफी मागतो, मला माफ कर आई, पण प्रश्न नको विचारू. अरे तू विचारलं ना मुघल आदिल कोण, तू विचारलं ना निजाम कोण. ए का सांगायचं शिवचरित्र ऐका. खरंच सांगतो ही जर माणसं नसती, संत जन्माला आले नसते, राजे महाराजे जन्माला आले नसते ना, आपल्या मानगुट्यावर तलवारी फिरल्या असत्या इथं, कीर्तनात बसून दिलं नसतं तुम्हाला, आणि हा पाठ्या बोलला नसता इथं. जर हे महापुरुष या माती जन्माला आले नसते तर लक्ष देऊन ऐका. अरे त्यांची कृपा आहे आमच्यावर, ते सोडून गेलेत आमच्यासाठी. ते अंतकरण दाटून आलं. चालू राहू द्या बाळा म्युझिक 1 मिनिट शेवटचा. हृदय भरून आलं. हे राजा आता हे शेवटचं चित्र ते दाखवलं नाही, ते मात्र आम्ही शिवचरित्र वाचताना बी आमच्या डोळ्यात पाणी येऊन गेलं. म्युझिक चालू राहू दे बाळा. अंतकरण दाटून आलं. तो बी मग्न झाला बरं का चरित्रात. एवढं लय सोपं नाही ते, गणित अवघड आहे. महाराज आमच्या तरुणांचे डोळे भरून आलेत. त्यांना तो दिवस आठवला असेल. काय होता तो दिवस बाबा. अरे धारातीर पडलेली स्त्री. महासाहेब म्हणता शोभा बघ रे तिच्याकडे भगिनी आहे तुझी. हे शोभा अरे ती धारातीर पडलेली भगिनी आहे तुझी. अरे कधी होईल आमची भाऊबीज साजरी. कधी होईल आमची भाऊबीज. भाऊबीज आहे ना, मग कधी होईल आमची भाऊबीज साजरी. आम्ही एखाद्या परस्त्रीचा आदर करू ना, मग आमची भाऊबीज साजरी होईल. छत्रपती शिवाजी राजेंकी जय असं न म्हणत, राजेंच्या पावलावर पाऊल चालत आम्ही खऱ्या अर्थानं एका स्त्रीचा एका आदर करू ना, मग आमची खरी भाऊबीज साजरी होईल. लक्षात घ्या. त्यावेळेस आमची भाऊबीज, मग आमचं रक्षाबंधन, हे कधी होईल आमच्या जीवनात उभं.
महाराजांनी त्या स्त्रीकडे पाहिलं. आई डोक्यापासून नाकापर्यंत फाडली होती तिला सैतानाने. एक शरीर अशी जागा ठेवली नाही तिची, तर तलवारी फिरल्या नव्हत्या. 2 वर्षाचं पोरग बसलेलं महाराज पोटावर. ते कदाचित राजांना बोलत होतं, राज आधारवड संपलाय आमचा आता. राज लय भूक लागली जी, या ना तुमच्या लेकराला जवळ घ्या. आई साहेब सांगता, शोभा अरे घे ना त्याला जवळ, अरे त्याला बोलायचंय रे तुझ्याशी. राजा म्हणतो, आई 2 वर्षाचं पोर, अरे बोलत ते. राजाने त्याला उचललं आणि कडव घेतलं. आई ते पोरग बोलत होतं राव. ते पोरग म्हणतंय, राज याचना करत होती माझी आई, शेवटचं दूध पाजू द्या माझ्या लेकराला, मगणार द्याव तलवार फिरवा. या सैतानाने दोन्ही हात काढून टाकले हो माझ्या डोळ्यासमोर. राज पाण्यातून मासा बाहेर काढावा ना अशी तडफडत होती माझी माय. पुत्राची वार्ता आणि शुभाईके जेवी माता, देवा तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती आणि करीला भाविले प्रीती. राज लय भयंकर मारली हो. डोक्यापासून नाकापर्यंत तलवारीने मारली बघा. डोळे काढले होते आई तिचे. पोराला वाटत होतं डोळे उघडे ठेवलेत माझ्यासाठी. डोळे उघडे नव्हते ठेवले, खोमण्या राहिल्या होत्या फक्त. पोरगा डोळे शोधत होतं आईचं. आईला मिठी मारायची होती, संपली होती. अरे भगिनी का नाही सांगायचे राजे आम्ही कीर्तनात. मग राज आधारवड संपलाय आता, आधारवड व्हा बरं करायचं आता, व्हा आधारवड राज. अरे संपली माझी आई, मी एकटा नाही राज, माझ्यासारखी अनेक लेकरं आणि अनेक अशा माता भगिनी आहेत ज्यांची इज्जत या सैतानाने लुटली राज. अरे काय कराल तुम्ही आमच्यासाठी. आणि मग राजे सांगतात, मा अरे पोरग बोलतय आई. राजा काय झालं. राजा सांगतात, आई आज ऊर्जा उभी राहिली आहे, आज ऊर्जा उभी राहिली आई. आई अरे दुधाचा अभिषेक करून लई राजे झाले असतील. आई दुधाचा अभिषेक करून लई राजे झाले असतील. तळपायाच्या मस्तकाला गेली राजेंच्या. आई दुधाचा अभिषेक करून लई राजे झाले असतील. पण आज शंभू महादेवाच्या पिंडीवर आई भवानीची शपथ घेतो आणि खऱ्या अर्थाने शंभू महादेवांची शपथ घेतो. आणि शंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून शपथ घेणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. म्युझिकचा आवाज बंद करा. आणि राजांनी शपथ घेतली आणि सुराज्य भरायला शेवटचे 30 सेकंद राहिले कीर्तनाचे सोबत चला. आणि मग माणसं सोबत घेतली. यसाजी कंक, बहिरजी नाईक, हंबीराव मोहिते, तानाजी मालुसरे, यसाजी चल. यसाजी म्हणतो, राजा जात जात नाही विचारली यसाजी. बहिरजी तूर. राज मी जातीचा नव. अरे जातीचा नाही पण मातीचा आहे. चल बहिरजी. अरे चल तुला जात थोडीच विचारली राजानं. मदारी मेहतर मुस्लिम समाजाचा. मदारी म्हणतो, राजे माय भी मदारी तू भिया. मदारी म्हणतो, राजे अरे मुघल आदिल निजाम मुस्लिम आहेत आणि मी मुस्लिम आहे. मी त्यांच्यातला एक मदारी. माणूस जातीवरून श्रेष्ठ नाही ठरत, माणूस त्याच्या कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरतो. मदारी तुझं कर्तृत्व लय भारी आहे आणि म्हणून तू महाराष्ट्राच्या सेवेत आहे. मदारी मेहतर घेतला, हंबीराव मोहिते घेतले, यसाजी कंक घेतले, बहिरजी नाईक घेतले. नाभिक समाजाचा जीव हिंदू के दैवत हुजूर. खामोश. पत्तर कवी दैवत होते क्या हुजूर. ही आई तुळजा भवानी ताकद देते शिवरायांच्या तलवारी. हुजूर चांगलं नाही केलं परत तुम्ही विजापूरला जाणार नाही. 65 बायका मारून आला होता अफजल खान. जणू त्याला आधीच कळलं होतं वाघाच्या भेटीला चाललोय. आणि मग आला विजापूरहून खऱ्या अर्थानं तुळजापूर पंढरपूर उद्ध्वस्त केलं. आणि मग 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 प्रतापगडच्या पायथ्याशी आला. आओ राजे शुभा राजे को बुलाया जाए. अफजल खानाने सोबत घेतला सय्यद बंडा. कोण सय्यद बंडा. 9 फूट उडी मारतो, दानपट्टा चालवतो आणि एका क्षणात गर्दन उडवतो तो सय्यद बंडा अफजल खानाच्या बरोबर. अफजल खानाच्या बरोबर चतुर कृष्णा भास्कर कुलकर्णी होता. आणि मग राजगडावरून खाली निघाले. राजांनी घेतला नाभिक समाजाचा जीवा महाला. ए जीवा, ए जीवा, ए जीवा, ए चल की बाबा. जीवा म्हणतो, राजा आले. जीवा कात्री घे कात्री. अरे कात्री कशा बाई. दाढी कमी कर. दाढी कशा बाई. ए जीवा अरे अफजल खान 7 फुटाचा आहे, 7.5 फुटाचा आहे, मी 5.5 फुटाचा आहे. यदा कदाची धरपकड झाली आणि 5.5 फुटाचा शिवा सुटला की अफजल खान दाढी पकडण्याचा प्रयत्न करत. शिवा ए जीवा माझी दाढी त्याच्या हातात येऊ नये म्हणून दाढी कमी कर. हे
दाढीचं सूक्ष्म नियोजन करणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. आणि म्हटली आला आला अफजल खान तिथं आहे. आणि मग संभाजी कावजी कोंढाळकर घेतला, संभाजी कावजी कोंढाळकर घेतला. हे जिवा महाला आणि अफजल खान समोर. राजे चला शेवटची 10 सेकंद अंगावर शहारे उभे राहतील. काय स्वराज्य उभा राहिलाय. आओ राजे कृष्णाज ये है शिवा हुजूर, यही है शिवा. ये 5.5 फुट का 5.5 फुटाची तेज तर्रार नजर, 5.5 फुटाची तेज तर्रार नजर, जबरदस्त शरीर यष्टी. शिवबा राजे समोर चालले. ये हे शिवा हुजूर, लय भयंकर आहे. त्यांच्या उंचीवर जाऊ नका हुजूर. महाराष्ट्रातल्या लोकांच्या विचाराची उंची लय मोठी आहे, लय भयानक आहे हुजूर. तो आजपर्यंत कुणाला घावला नाही हुजूर. आओ शिवा, आपके बारे में बहुत सुना है शिवा. आओ और हमारे गले लग जाओ. राजेंची पावलं चालली. 2 माव शरीरने मिठी मार, कडकड मिठी मार हाडांचा कडकड आवाज आला. आणि संपला शिवा, संपलं स्वराज्य, संपला राजा. लालबुंड डोळे, पांढरे शुभ्र डोळे, सह्याद्री पुन्हा झुकणार, भगव्याचा रंग अंधुक होणार. आता काय होणार माहिती नाही गड्या. आणि मग ती आई तुळजाभवानी राजेंच्या सोबत उभी राहिली. तो शंभू महादेव राजांना सांगत होता, राज अरे यांनी मंदिर उद्ध्वस्त केली. राजे म्हणतात, आई तुळजाभवानी, या सैतानाने आपल्या आया बहिणींची इज्जत तुटली. ताकद दे तुझ्या शुभाला, अरे ताकद दे तुझ्या शुभाला. यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. आई मोठं संकट समोर आहे. राजा संपला. संभाजी म्हणतो, राज यावं का नाही संभाजी, हा वखत नाही संभाजी, थांब. अरे कोण पडून देत नव्हतं, कोण लढून देत होतं राजांना, कोण उभा करत होता शिवाजी राजांना. अरे छत्रपती शिवाजी राजांना उभा करत होता कमरेला बांधलेला भगवा. अरे कोणता भगवा? भगवा म्हणजे मान, भगवा म्हणजे अभिमान, आणि हा भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. तो भगवा राजेंना उभा करत होता. लढा राज. भगवा पक्षाचा नाही बरं का, भगवा स्वराज्याचा सांगतो, कोण्या जातीचा भगवा नाही. भगवा हा महाराष्ट्राचा, अखंड महाराष्ट्राचा. आणि मग कौल दिला तुळजाभवानी. मिठी सुटली. अफजल खानाने कट्यार घेतली, कट्यारीचा सत्तर वार केला. चिलकत होता अंगाला, चिलकत होतं. काही नाही झालं. तेवढ्यात राजाने वागण्या काय घेतल्या, सत्तर अफजल खानाच्या पोटात घुबसत्या आणि खपकन कोतळा बाहेर काढला. दगा. अरे दख्खन के शेर की चल कृष्णाज आला. कृष्णाज उडी मारली, राजाच्या उजव्या मस्तकावर वार केला. राजपंडार अफजल खानाने पाहिला. अफजल म्हणतो, सय्यद वंडा उडा उशिवा की वर्धन. आला सय्यद वंडा. 9 फूट दानपट्टा कर फिरवला. 9 फूट उडी मारली, दानपट्टा फिरवला. आला सय्यद वंडा, राजेंची गर्दन उडवणार. तो राज म्हणता, जीवा आला. जीवा 10 फूट उडी मारली, कर दानपट्टा फिरवला. जीवाला विचारलं, जीवा काय करशील? जीवा म्हणतो, राज लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. 10 फूट उडी मारली, कर दानपट्टा फिरवला आणि सय्यद वंडाचा हात वरच्यावर उडवला आणि गॅस कडरला होता. जीवा वाचला शिवा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की हरे हरे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. संत सद्गुरू भगवान बाबांच्या चरणी समर्पित करतो. बोलताना काय चुकला असेल, वाणीतून एखादा शब्द गेला असेल. जवळजवळ 450 किलोमीटरचा प्रवास करून आलोय. एनर्जी तेवढीच आहे. सगळे संत महात्मे डोळ्यासमोर उभे राहतात. ज्यावेळेस मी पुन्हा येईन, म्हणजे आपलं उगं बोललो बरं का, हातच काय नाही. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आणि चांगल्या अभंगावर सगळेच अभंग चांगले आहेत. नवीन चिंतन आणि नवीन शिवचरित्राचा विषय या ठिकाणी घेऊन येईल. नवीन महापुरुषांचा विषय बोलताना वाणीतून एखादा शब्द गेला असेल, अंतःकरणातून माफी मागेल. जे काही बोललो या ठिकाणी माझे वडील गुरुवारी हरिभक्तपरायण नूर मोहम्मद महाराज अत्तार, गुरुवारी हरिभक्तपरायण वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे, गुरुवारी हरिभक्तपरायण वैकुंठवासी सदानंद गुरुजी आळंदीकर यांच्या असणारी कृपा. वाणीतून एखादा शब्द गेला असेल, अंतःकरणातून माफी मागतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर नका